श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मोक्षू जनालागी अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता मी म्हणेन, माझ्या मागे म्हणायचं तुम्ही सगळ्यांनी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. नमामि राधे नमामि कृष्णं, नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. जोरात वाजवा टाळ्या. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण
राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। हरे कृष्ण। जय सिया राम। सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे आहेत. डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्यासमोर यायचे. त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा आहे. त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा आहे. पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्यासमोर यायचं आहे. त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे. पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावनी अशी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्वप्रिय भाविक जन. आवाज येतोय माझा शेवटपर्यंत? श्रीराम श्रीराम. आता येतोय? उद्या होईल माईकची व्यवस्था. आज थोडासा गडबड आहे, उद्या होईल. श्रीमद भागवत कथा. भागवत आणि भगवत गीता यांच्यामध्ये फरक आहे. आपल्या लोकांना अजून तो हे माहिती नाही, डिफरन्स माहिती नाही. भगवद्गीता येत नाही ना, थोडं बोलतो मी, प्रयत्न करतो मोठ्याने बोलण्याचा. भागवत आणि भगवद्गीता 2 वेगळे प्रकार आहेत. भगवद्गीता म्हणजे भगवंताने अर्जुनाला केलेला जो उपदेश आहे तो भगवद्गीता आहे. आणि भागवत म्हणजे भगवंताने उद्धवाला जो उपदेश केलेला आहे तो भागवत आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. भगवद्गीतेमध्ये तत्त्वज्ञान आहे सगळं आणि भागवतामध्ये भगवंताचं संबंध चरित्र आलेलं आहे. म्हणजे
आत्तापर्यंत जेवढे अवतार होऊन गेले तेवढे सगळे अवतारांचं चरित्र त्यामध्ये आलं आहे. भक्तांच्या चरित्र त्यामध्ये, भक्तांची सगळी चरित्र त्यामध्ये आलेलं आहे. भक्ताचा महिमा, नामाचा महिमा, देवाच्या अवतारांचा महिमा, हे सगळं एकत्रितपणे कुठे आलं असेल तर ते भागवतामध्ये आलेलं आहे. कथा सुरू करण्यापूर्वी सरस्वती माता आणि भगवान श्री गणेश यांना वंदन करतो. भगवान देवाधिदेव महादेव पार्वती माता यांच्या चरणी वंदन करतो. भगवान श्रीहरी लक्ष्मी माता यांच्या चरणी वंदन करतो. कवीश्वर भगवान वाल्मिकी आणि कपीश्वर भगवान श्री हनुमानजी यांच्याही चरणी वंदन करतो. ब्रह्मदेवाच्याही चरणी वंदन करतो. पोथीच्याही चरणी वंदन करतो. या व्यासपीठाला जे 4 आधारस्तंभ आहेत, ज्या 4 परंपरा आहेत, त्या सर्व परंपरांना देखील नमस्कार करतो. आणि ज्यांच्यामुळे या व्यासपीठाची मला प्राप्ती झाली आहे, जे माझे परम सद्गुरू आहेत, त्यांच्याशिवाय माझं जग नाही किंवा ज्यांची संपूर्ण सत्ता माझ्यावर चालते, असे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे आमचे सद्गुरू, त्यांच्या चरणी प्रणाम करतो. मातृपितृ देवोभव आईवडिलांच्या चरणी प्रणाम करतो. त्यांनी हा देह दिला नसता तर तुम्हाला कथा सांगता आली नसती, है ना, म्हणून त्यांच्या चरणी आधी प्रणाम करतो. या सगळ्यातले जगातले सगळे दुष्ट लोक, त्या सगळ्यांना आपण वंदन करतो, कारण ते चांगले असले तर आपल्याला कथा चांगली करता येते. आणि सर्व सज्जनांच्या चरणीसुद्धा प्रणाम असो. आणि तुम्ही सर्व श्रोतेगण माझ्यासाठी राधाकृष्णच आहात, म्हणून तुमच्या चरणी सगळ्यांना तुमच्या चरणी नमस्कार करतो, तुमच्या चरणी, आणि कथेला प्रारंभ करतो. तर आत्ता आपण भगवद्गीता आणि भागवत यातला फरक पाहिला. कशासाठी ऐकायचं भागवत, कशासाठी ऐकायची भगवद्गीता, थोडा एक दिवस ॲडजस्ट करा, उद्या होईलच ते. हां, कशासाठी ऐकायचं भागवत आणि कशासाठी ऐकायची भगवद्गीता, कशाकरता करायचा परमार्थ. संसार चांगला चाललेला आहे, कारण नसताना परमार्थामध्ये घुसायचं काय कारण आहे, असा प्रश्न साधारणपणे पडतो. आणि परमार्थ म्हणजे काय, कशासाठी कोणी सांगितले उपद्व्याप, नुसते भजन करीत बसणे, देवळात जाणे, काय झालं, जवळ येऊन बसावं तर काहीतरी. या खुर्ची घ्या, इकडे बसा. आता या इथे बसा, खुर्ची घ्या, बसा इथे. आजच्या दिवस नाही, ते ह्याला प्रॉब्लेम त्याला आहे, ह्याला नाही आहे. बघा तुम्ही, याला येणार आवाज ते बघाशी करून बघितलं नाही. हां, ते ॲम्प्लिफायर नाही आहे ना, ते होईल, उद्या होईल, काळजी करू नका. आता मी प्रयत्न करतो मोठ्याने बोलायचा. हां, ते ॲम्प्लिफायर असतो ना, मोठा चौकोनी डबा असतो ना, त्याला तो नाही आहे, आणि मोठा स्पीकर नाही आहे, तो उद्या व्यवस्था होईल, तुम्ही काळजी करू नका. आज थोडंसं जेवढं येतं आहे तेवढं ऐका. हां, महाराज सगळ्यांना ऐकू जाऊ देत. हां, तर काय सांगतो मी, भगवद्गीता आणि हां, कशाकरता परमार्थ करायचा, काय गरज काय परमार्थ, सगळं चांगलं चाललेलं असताना कशासाठी परमार्थात जायचं. आपण मुलांना सांगतो आमच्या की अमकं करा, तमकं करा, एक तरी हनुमान चालिसा म्हणा, एक तरी आम्ही स्तोत्र म्हणा, कशासाठी. त्यांचा प्रश्न असतो की हे सगळं करून काय मिळणार. म्हणजे एक पालक माझ्याकडे आले होते मुलाला घेऊन, ते म्हटले अहो हा काही करायला बघत नाही. मी त्याला म्हटलं का रे बाबा, का करत नाहीस तू. ते म्हटलं घरातले करतात पुष्कळ आहे. म्हटलं पण तुला करायला आवडत नाही का. तो काय म्हटला, मी लहान असल्यापासून यांना करताना बघतो, पण ते अजूनही तसेच भांडतात, अजूनही तसेच बिघडलेले आहेत म्हटले, तर ते माझ्यात त्यांनी काय फरक होणार आहे, असं त्यांनी मला प्रश्न केला. आता त्याच्यावर काही प्रश्नांवर बुवांकडे पण उत्तरं नसतात, काय करणार, काय सांगणार त्याला. काय आहे, परमार्थ हा आपल्या आचरणातच आला पाहिजे. बरं, परमार्थ म्हणजे काही परक आहे का, नाही. आता हळूहळू मुद्दे उलगडतील तुम्हाला सगळे. भगवान म्हणजे काय, नेमकं कोण आहे, देव कोण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, हे टॉपचे देव आपण म्हणतो ना, त्यांच्याही हातात माळा आहेत. ते कोणाचा जप करतायत. जर का ते देव आहेत, ते कोणाचा जप करतायत. आज कोणीही घ्या तुम्ही, अगदी कुठलेही सत्पुरुष घ्या, संत घ्या, हातात प्रत्येकाच्या माळा आहे. अगदी इतर धर्मातले तुम्ही घेतलेत ना, तरी त्यांच्याही हातात माळाच आहेत. आपल्या धर्मातल्या सगळ्या संत सत्पुरुषांच्या हातामध्ये माळाच आहेत. अगदी ब्रह्मदेवाच्या हातातसुद्धा माळ आहे बघा. भगवान विष्णूंच्या शेषशाही शय्यावर पोहोडलेल्या विष्णूंच्या हातातही माळ आहे. भगवान शिवाच्याही हातामध्ये माळ आहे.
अगदी देवीच्या हातामध्ये सुद्धा माळा आहेत. सरस्वती माता असू देत, लक्ष्मी माता असू देत, पार्वती माता असू देत. मग हे जर आपण देव म्हणतोय, मग रिअल गॉड कोण आहे? कुठे आहे देव? कोण आहे नक्की? कोण आहे? मग गणेश पुराण आम्हाला सांगतं गणेश सगळ्यांची मुख्य देवता आहे आणि तिथपासून सगळे देव झालेले आहेत. मग विष्णू पुराण आम्हाला सांगते विष्णू सगळ्यात मुख्य आहे आणि तिथून पुढचे सगळे देवता आहेत. मग तुलसीदासांच्या रामायणामध्ये तुलसीदासजी म्हणतात की राम सगळ्यांचा देव आहे आणि तिथून सगळ्या देवांची उत्पत्ती आहे. असं विष्णू पुराणात विष्णू, गणेश पुराणात गणेश, दत्त पुराणात दत्त, 33 कोटी देव आहेत आपल्याकडे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी पुराण आहे आणि प्रत्येकातला तो श्रेष्ठ आहे. देवी पुराणामध्ये देवी श्रेष्ठ सांगितले, देवीपासून सगळे आलेले आहेत. मग नेमकं काय आहे? कोण आहे परमात्मा? कुठे आहे हे देव? आणि इथं सगळा गोंधळ आहे आपला. मग प्रश्न असा की इतर धर्मियांमध्ये एकच आहे बघा, ते एकजूट आहेत, एकच आहेत त्यांच्याकडे. काही असलं तरी ते एकच, त्यामुळे ते एकजूट असतात. आपल्याकडे खूप चांगली व्यवस्था आहे खरं, इतके देव आपल्याला दिलेली ती चांगली व्यवस्था, कशी ती सांगतो. पण गोंधळ आमचे इथेच आहेत. मग तुम्ही गजानन महाराजांचे, आम्ही स्वामी समर्थांचे, मग तुम्ही ब्रह्मचैतन्यांचे, मग आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे, आम्ही तुकोबांचे, ह्याच्यावर न भांडणं आहे. अगदी सांगायला झालं तर. म्हणजे आज मला सांगायला थोडंसं ऑड होतं. वारी असते की नाही, पंढरीची वारी, आळंदीहून पालखी निघते, देहूहून पण पालखी निघते. पण देहूच्या पालखीतले लोक आळंदीच्या पालखीवाल्यांशी बोलत नाहीत. भांडणं आहेत त्यांची. हे काय बघा, काय परमार्थ आहे मग? मग हे बघून पुढची पिढी काय शिकणार आहे? कुणालाच माहिती नाही आहे परमात्मा कोण आहे. याचं उत्तर फक्त एकानेच दिलेलं आहे. सगळे संत देतात उत्तरं, सगळ्या संतांना माहिती आहे ॲक्च्युली, आणि सगळे संत देतात पण ते उत्तर आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कारण आपली अंडरस्टँडिंग कमी पडते. आज आम्हाला फिलिंग नाही आहे, पण अंडरस्टँडिंग पण कमी पडते. याचं उत्तर म्हणजे नेती म्हटलं आहे. 18 पुराणं, 6 शास्त्र आपल्याकडे आहेत, 4 वेद आहेत, उपनिषदं आहेत, एवढी संख्या आहे. पण ते सगळे काय म्हणाले? नेती, आम्हालाही माहीत नाही म्हणून हात वर केले. मग जर वेदांना माहिती नाही, पुराणांनाही माहिती नाही आहे, उपनिषदांनाही नाही समजत आहे, आणि शास्त्र देखील षडशास्त्र पण सांगू शकत नाही आहेत, मग ती तुम्हाला आम्हाला कसं कळणार आहे की नेमकं देव कोण आहे? ह्या सगळ्या शास्त्रांचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या वाक्यात देऊन टाकलं त्यांच्या ग्रंथ निर्मितीच्या. ही वादच नको, कोण देव तुम्हाला पाहिजे ना, सांगून टाकतो. पहिल्याच वाक्यात त्यांनी सांगितलं ओम नमोजी आद्या, जो सगळ्यात जुना आहे, जिथून सगळं निर्माण झालेलं आहे. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, वेदांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा तो आहे. कोण आहे तो? जय जय स्वसंवेद्या, तो कुठून तयार झालेला नाही, तो स्वतःहून आहे. स्वयंभू ज्याला आपण म्हणतो तो आहेच, तो कधी नव्हता असं नाही. तो सदोदित, प्रत्येक वेळेला, प्रत्येक काळाला तो आहेच. तो नाही अशी जागा नाही आणि तो नाही असा काळ नाही. इथं लक्षात तुमच्या. स्वसंवेद्या कोण? आत्मरूपा. आत्मा काय आहे? आत्मा म्हणजे सोल. हाच खरा परमात्मा आहे. आत्मा हाच परमात्मा. तो परमात्मा सगळीकडे, सर्व सृष्टीमध्ये, सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. पण तो जेव्हा शरीरात येतो तेव्हा त्याला थोड्या मर्यादा पडतात. त्याला आम्ही आत्मा म्हणतो, म्हणजे परमात्म्याचा एक अंश आत्मा. लक्षात येत आहे? पण तोच परमात्मा आहे. आता एक छोटं उदाहरण दाखवतो तुम्हाला. समजा हा समुद्र आहे. काय आहे? समुद्र आहे. आता हे एक छोटंसं ग्लास म्हणू आपण, पेला म्हणू. समुद्रातलं पाणी मी ग्लासात घेतलं, ठीक आहे. आता क्वांटिटीमध्ये फरक पडेल की हे भरपूर आहे, हे कमी आहे. पण क्वालिटी म्हणून काय फरक आहे? गुणधर्मात काय फरक आहे? याच्यातल्या पाण्यात आणि याच्यातल्या पाण्यात काय फरक आहे? काहीच नाही. जी ताकद याची आहे तीच ताकद याची आहे, बरोबर आहे. हा परमात्मा आहे. हा शरीरात आल्यामुळे आम्ही याला आत्मा म्हटलं आहे परमात्माच. लक्षात आलं तुमच्या? आता हा आत्मा कोण आहे? म्हणजे पहिलं बेसिक क्लिअर झालं का मूळ जो परमात्मा आहे तो आहे निर्गुण, निराकार, अचल, दृढ, स्थिर असा जो परमात्मा तो म्हणजे आत्मा. इथपर्यंत क्लिअर झालं? ह्याच आत्म्याचं सगळीकडे वर्णन आहे. सगळ्या उपनिषदांमध्ये
सगळ्या वेदांमध्ये, सर्व पुराणांमध्ये या आत्म्याचंच वर्णन आहे. कारण पुढे माऊली काय म्हणतात, आत्स संवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोची. तूच गणेश आहेस, म्हणजे मूळचा परमात्मा, निर्गुण निराकार अचल दृढ स्थिर. मग त्याला मी नाव देतो विष्णू, त्याला नाव देतो शिव, त्याला नाव देतो ब्रह्मा, त्याला नाव देतो देवी, त्याला नाव देतो गणेश. ज्या नावाने तुम्ही त्याला हाक मारणार तोच तो आहे. आता लक्षात येतं. आता जर देवी पुराणात म्हणतात की देवीपासून सगळी उत्पत्ती आहे, कारण त्याला तुम्ही देवी म्हटलं आहे, त्याला तुम्ही ब्रह्म म्हटलं आहे. मग ब्रह्मपुराणामध्ये ब्रह्मदेवापासून निर्मिती, विष्णू पुराणात विष्णूपासून निर्मिती. पण ज्याला हे ब्रह्मा विष्णू महेश देवी गणेश जे म्हणत आहेत तो काय आहे खरा मूळचा आत्मा. तो आत्मा म्हणजे परमात्मा. हा आत्मा कोण आहे माहिती आहे? तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. आपणच भगवान आहोत. निराळी देवता नाही आहे, आपणच आहोत ते. पण आपण आपल्याला विसरलो आणि तिथे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स जे काही आजतागायत निर्माण झाले जगामध्ये, ते सगळ्याचं मूळ ते आहे की आपण स्वतःला विसरलो. सिद्ध करूया आपण आता हे की आपण देव कसे, आपण आत्मा कसा. आपण स्वतःला शरीर समजलेलो आहे. नकळत आपण म्हणतो माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो, माझं डोकं दुखतं आणि माझे डोळे दुखतात, म्हणजे मी शरीर आहे का माझं आहे? हे माझं आहे ना. म्हणजे माझं म्हणणारा कोण आहे? मग वागताना आपण असं वागतो की हे मीच आहे. घेताना का चहा घेतला, मी चहा घेतला, मी पाणी प्यायलो, मी चाललो, मी आज थकलो, हे मी समजून चाललो आहे. मग त्यांना विचारा कोण थकलं? पाय थकले, हात थकले, मन ठिकाणावर नाही, चित्त थाऱ्यावर नाही. कुणाचं? आमचं. आम्ही कोण? ह्याचा जर तपास लावायला गेलो तर अंतिम तुम्ही आत्म्यापर्यंत येऊन पोचाल. लक्षात येतं आहे? म्हणजे भागवताचा आता बेसिक आहे, सुरुवातच तुम्हाला तिथून करतो आहे. म्हणजे आपण शरीर नाही, हे शरीर आपलं आहे असं जो आपलं म्हणणारा जो आहे तो आत्मा म्हणजे परमात्मा आहे. पण आपण स्वतःला शरीर समजल्यामुळे आपल्याला त्याचा, त्या भगवंताचा म्हणजे आपला विसर पडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला काही कळत नाही. सगळ्या दुःख परंपरा आपल्याकडे येत असतात. आपण जन्मही घेत नाही, आपण मरतही नाही. मी शरीर धारण करतो, मी शरीर सोडतो, पुन्हा नवीन शरीर धारण करतो, पुन्हा शरीर सोडतो, पुन्हा धारण करतो, पुन्हा सोडतो. हा करणारा एकच आहे, तो मी आहे. जसं रोज रात्री तुम्ही झोपता, सकाळी उठता, रात्री झोपता, सकाळी उठता. आपण म्हणतो का आज मी मेलो आता उद्या सकाळी उठेन, असं आपण म्हणत नाही आहे. आपण काय म्हणतो, मी झोपलो आता उद्या मी उठेन. तसंच आपण जेव्हा आपलं शरीर सोडतो त्याला मृत्यू म्हणायचं, नवीन शरीर धारण करणं त्याला जन्म म्हणायचं. झोपेमध्ये जी आपली अवस्था असते तीच अवस्था मृत्यूसमयी आपली असते. कारण त्या काळात आपण काय करतो हे आपल्याला समजत नाही. तुम्ही जर त्या आत्म्याला जाणून घेतलं असेल तर आपल्याला ते कळेल, नाही तर कळणार नाही. मग हे जाणून घ्यायची, स्वतःला जाणून घ्यायची प्रोसेस म्हणजे अध्यात्म, म्हणजे परमार्थ. धर्म निराळा आहे, अध्यात्म निराळा आहे. लक्षात येतं आहे ना? नसेल येत तर मला सांगा, मी समजावून सांगेन. हां, अध्यात्म निराळा आहे, हा परमार्थ आहे खरा. स्वतःला जाणून घेणे म्हणजे परमार्थ. तू असं वाग हा परमार्थ नाही, मी काय करायला पाहिजे हा परमार्थ आहे. कारण आपण जन्माला कशाला आलो? मुळात पहिला बेसिक प्रश्न, जन्माला कशासाठी आलो होतो आपण? संसार करायला, नोकरी करायला, लग्न करायला, मुलं जन्माला घालायला, त्यांच्या शिव्या खायला, वृद्धाश्रमात जायला? नाही. सांगू बेसिक, जन्माला कशाला आलो आहे? मरायला. मरणाकरताच मी जन्माला आलो आहे. आणि मरण कशा करताय? पुढल्या जन्माकरताच मरण आहे, हे कारण आहे. एवढंच कारण आहे. आता अजून थोडं खोलात, मग हे जन्म आणि मरण कशासाठी आहे? काय येतं आहे सारखं? जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणून घेत नाही
तोपर्यंत हे चक्र आहे. ज्या दिवशी तुम्ही जाणलं की तो आत्मा परमात्मा मीच आहे किंवा मी त्याचा आहे, मीच तो आहे, अहम ब्रह्मास्मी, आय एम दॅट म्हणतात ना, मीच तो आहे. तत्वमसी जे महावाक्य आहेत वेदांची, तत्वमसी, हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत हा प्रवास आहे. आणि ते झालं की जन्म मरण खुंटले. सगळ्या संतांनी हे केलं आहे बघा. तुकाराम महाराज काय म्हणले, मरण माझे मरोनी गेले आणि मजला केले अमर. म्हणजे काय हो, जिवंतपणी मरण पाहिलं आहे त्यांनी. कसं, देहबुद्धीचं मरण. ह्याला जे आपण मी समजतोय ना, याला देह, मी स्वतः देह आहे असं समजल्यामुळे याला देहबुद्धी म्हणतात. आणि मी आत्मा आहे हे समजणं म्हणजे आत्मबुद्धी म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि त्याची प्रोसेस काय, सदा संगती सज्जनाची धरावी. त्याशिवाय ते नाही करणार. सज्जन कोणाला म्हटलं इथं, ज्याची देहबुद्धी जाऊन ज्याला आत्मबुद्धी प्राप्त झालेली आहे अशाची संगती केली तर तुम्हाला तो देहबुद्धीच्या तावडीतून सोडून आत्मबुद्धीमध्ये प्रविष्ट करेल. आणि असे कोण असतात, आत्मज्ञानी संत, म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज, हे सगळे असतात. लक्षात आलं तुमच्या. हा परमार्थ आहे. इथं एकीकरण आहे. त्या एकाला तुम्ही ज्या नावाने हाक माराल तो त्या नावाने ते रूप धरून तुम्हाला ओ देतो. महाराज म्हणाले, ब्रह्मचैतन्य महाराज, मला जे तुम्ही 3.5 हात देह समजता तो मी नाहीच आहे. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही ज्या नावाने मला हाक माराल मी त्या नावाने ओ देईन. तुम्ही फक्त नाम घ्या म्हणाले, बाकी सगळं मी करतो. एक नामस्मरण, त्यालाच नाम म्हटलेलं आहे, आत्मतत्वालाच नाम म्हटलेलं आहे. सतत अखंड नामस्मरणात राहणे म्हणजे त्या परमेश्वरी तत्वामध्ये असण्यासारखं आहे. अजून प्रमाण, आपण आत्मा कसे आहोत. आपण म्हणतो आज रात्री काय गाढ झोप लागली होती, म्हणतो ना आपलं वाक्य असताना असं. पण तुम्ही जर झोपेत होता तर तुम्हाला सांगितलं कोणी तुम्हाला गाढ झोप लागली होती? कोण आहे सांगणारा? हां, तुम्ही म्हणता आज मस्त स्वप्न पडलं. तुम्ही तर झोपेत होतात ना, मग तुम्हाला स्वप्न पडलं हे कोणी सांगितलं? कोण आहे हे सांगणारा आतमध्ये? म्हणजे असं काहीतरी आत आहे ना की ते अखंड जागा आहे. तुम्ही जरी झोपलात तरी ते जागा आहे ना, ते तुम्ही आहात. ते खरं आपलं स्वरूप आहे. आणि त्या खऱ्या स्वरूपामध्ये ना काळजी आहे, ना तळमळ आहे, ना काही हौस आहे, ना मौज आहे, ना आनंद आहे, ना दुःख आहे, काही नाही आहे त्या ठिकाणी. केवळ असणं आहे. प्रेझेन्स, प्रेझेन्स, प्रेझेन्स. आणि त्या प्रेझेन्सलाच परमार्थ म्हणतात. आहे, केवळ आहे, ते खरं आपलं अस्तित्व आहे. पण आपल्याला चैन पडत नाही म्हणून आम्ही उद्योग करतो सगळे, बाकी सगळं. ते त्या उद्योगाला संसार म्हटलं आहे. संसार म्हणजे लग्न नाही. संसार म्हणजे एक आत्मा सोडून अनात्मा असलेल्या बाकीच्या सर्व गोष्टींचा विचार म्हणजे संसार. पण ते का, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जग मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे खोटं आहे का हो? आता खोटंच म्हणावं लागेल. कसं बघा, जे कायम टिकतं ते खरं. आज अनेक आपल्या बालपणापासून आत्ताच्या आपल्या वयापर्यंत अनेक जण आपण पाहिले आणि आपल्यासमोरच बघता बघता ही लोकं नाहीशी झाली की नाही. मग ते खरे होते का हो? कायम कोण आहे? मी कायम आहे बघा. म्हणून मला नेहमी वाटतं मी आहेच, मी आहेच. मला मृत्यू येऊ नये असं का वाटतं? मी आहेच. कळलं तुम्हाला? कारण मी शाश्वत आहे ना, त्यामुळे मी आहेच. बाकीचे येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि. म्हणून ब्रह्म, हे जे मी तुम्ही म्हणता ना, हे खरं ब्रह्म आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. राम कालही होते, आजही आहेत, उद्याही असणार आहेत. कृष्ण कालही होते, आजही आहेत, उद्याही असणार आहेत. आपण येतो आणि जातोय. म्हणून ब्रह्म सत्यम, हे जगन मिथ्या. आपण कोण आहोत हे शोधणं हे खरं ज्ञान आहे. हे जे आपण पुस्तकं वाचतो, परीक्षा देतो, अभ्यास करतो, डिग्र्या घेतो, ह्या डिग्र्यांचं कुठपर्यंत असतं? अप टू युअर रिटायरमेंट ओनली. आफ्टर रिटायरमेंट तुम्ही किती पण मोठे ऑफिसर असला तरी 0, बरोबर ना? नंतर त्याचं काही कामाला येत नाही. कायमचं कामाला येणारी डिग्री कोणती आहे? सेल्फ कॉन्शियसनेस. मी कोण आहे ह्याचा शोध घेण्याकरता हा जन्म मिळालेला आहे. आणि याची एक प्रोसेस आहे. आणि सर्व ऋषीमुनींनी, सर्व संतांनी ही प्रोसेस सांगितलेली आहे. या प्रोसेसचा अभ्यास करण्याकरता आपल्याला जन्म मिळाला आहे. आणि आपल्या आता कित्येक लोकांना चटकन प्राप्त झालं आहे, कित्येक लोकांना उशीर लागतो.
शबरी मातेला रामाची प्राप्ती व्हायला 80,000 वर्ष वाट बघावी लागली. काहींना अनेक जन्म घ्यावे लागले. ध्रुव बाळाला 4 वर्षात प्राप्त झाली आहे भगवंताची. प्रल्हादाला किती संकटांना सामोरं जावं लागलं, त्या वेळेला भगवंताची प्राप्ती झाली. हे भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता आपण जन्माला आलेलो आहोत. याचा अर्थ संसार करायचा नाही का? करा, तो तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कशामध्ये? भगवंताला ओळखण्याकरता संसार पाहिजे, तर तो उपयोगी पडेल. संसार त्यामध्ये सगळ्या संतांचा आक्षेप काय आहे की त्याला सर्वस्व मानू नका. त्याला सर्वस्व मानलं तर ह्याचा विसर पडेल ज्याच्यासाठी तुम्ही आलात. आता इथून मी केळी घेण्याकरता प्रसादाकरता समजा बाहेर पडलो आणि मला रस्त्यात पेरू दिसतात आणि ते चिक्कू दिसत आहेत, आणखी फळं दिसत आहेत, पण सत्यनारायणाच्या प्रसादाला काय पाहिजे? केळीच पाहिजे. केळी आणण्याकरता मी बाहेर पडलो. मी रमलो मस्त. ते सफरचंद आणले, ते पेरू आणले, सगळं मी आणलं घरी. सगळी थैल्या भरभरून. केवढा वेळ लागला, केवढी मेहनत केली, सगळं आणलं. ते गुरुजी विचार, केळी आणलीत का? तेवढंच विसरलो. लक्षात येतं आहे मी काय म्हणतो? तसं आपल्याला जन्माला पाठवलं काय? स्वतःची ओळख करून घ्या. आपण आलो ओळख करून घ्यायला, पण आपण बाकीच्यांची ओळख करून घेतली, स्वतःची ओळख आपण केलीच नाही. आणि मग जेव्हा गेलो, आम्ही नोकरी केली, आम्ही संसार केला, आम्ही अमकं केलं, आम्ही तमकं केलं, म्हणजे मग ते सफरचंद आणल्यासारखं, टमाटे आणल्यासारखं आणि आणखी पेरू आणि चिक्कू आणल्यासारखं आहे. ते आणायला हरकत नाही, चांगलं आहे, खा. पण देव काय तुला कशासाठी पाठवलं होतं? केळी आणलीच नाहीस, मी स्वतःची ओळख करूनच घेतली नाहीस, म्हणजे जन्म वाया. आणि हा जन्म वाया, याचं व्हॅल्युएशन काय आहे? लक्ष द्या. 84 लाख योनी फिरल्यानंतर, 84 लाख जन्म घेतल्यानंतर एक जन्म मनुष्याचा येतो आणि भगवंताची ओळख या मनुष्य जन्मातच करून घेता येते, इतर जन्मात नाही. आपण इतर जन्म पाहतो, कुत्रा, मांजर, घोडं, गाढव, बैल, फुलपाखरू, निरनिराळ्या प्रकारचे किडे किती आहेत? 84 लाख आहेत. आपल्याला प्रत्येकाला याच्यातनं फिरावं लागतं. सारखा मनुष्यजन्म नाही मिळत. मनुष्यजन्म कसा मिळतो माहिती आहे? पाप आणि पुण्य दोन्हीही समान व्हावं लागतं. 50% पाप आणि 50% पुण्य असं व्हावं लागतं, तेव्हा मनुष्यजन्म मिळतो. पाप जर का 75% झालं तर राक्षस, खालच्या योनीत जायला लागतं. पुण्य 75% झालं तर देवयोनीत जायला लागतं. इंद्रादिक सर्व देवता, त्यालाही समाधान नाही आहे, तोही खुर्चीसाठी भांडत असतो, त्यालाही काही समाधान नाही. समाधान कोणाला मिळवता येतं? मनुष्याला. 50-50, 50-50 असं पाप पुण्य समान झाले की मनुष्यजन्म मिळतो. मनुष्य जन्मातच ईश्वर प्राप्तीची साधना करता येते आणि ती साधना झाल्यानंतरच जन्म मृत्यूच्या या चक्रातून आपण पार जाऊ शकतो. ही एकच संधी आहे. म्हणून मनुष्य जन्माला संधी म्हटली आहे. स्त्री असात नाही तर पुरुष असात, त्याला काही घेणं देणं नाही. मनुष्य शरीर मिळणं म्हणजे काय आहे? संधी आहे की इथून तुम्ही ते 84 लक्षाचं ब्रेक करू शकताय. मुक्ती त्याला म्हणतात. हे 84 लक्ष योनी जन्म ब्रेक करणं, ते सर्कल ब्रेक करणं नामे मुक्ती. आणि मुक्ती फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे. आता मुक्ती कशी मिळते? भागवत ऐकल्याने नॉर्मल उत्तर. ज्या वेळेला हे शरीर सोडताना आपल्या एकही इच्छा शिल्लक राहणार नाही, तेव्हा मुक्ती आहे. लक्षात येत आहे? जेव्हा एखादा समजा इकडे चेंडू ठेवलेले आहेत, तिकडे बाकीची खेळणी आहेत, सगळ्या लहान मुलांना एका वर्गात सोडले खेळायला, सगळे खेळत आहेत, आपापले खेळ खेळत आहेत. 12 वाजले, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना काहीतरी फराळ बिराळ दिला, खाल्ला त्यांनी. प्रत्येक विद्यार्थ्यांना सरांनी विचारलं, बघ तिकडे चेंडू ठेवला आहे, इकडे ते घोडे ठेवले आहेत खेळायला छोटे छोटे, इथे इतके गेम आहेत, इकडे इतके गेम आहेत, ज्याला जे खेळायचं ते खेळा. तुला कुठलं जायचं आहे? तो म्हणता मला चेंडू, चल तिकडे. दुसऱ्याला विचारलं, तो म्हणता मला तिकडे घोड्याजवळ जा, तिकडे जा. तिसरा इकडे, चौथा तिकडे. एक जण असा आला, तो म्हणतो सर मला कंटाळा आला आहे, ना मला चेंडू पाहिजे, ना मला घोडा पाहिजे, मला काहीच नको आहे. मग तो काय म्हणतो? शिपायाला बोलवतो आणि काय म्हणतो? याला घरी सोडू. कळलं? कारण दमला तो, झाला त्याचं काम, त्याला घरी सोडू. आपलं असंच आहे.
आपण आलो जन्माला, बघायला आलो सगळं, इतर गोष्टीतच रमलो. आमच्या अजूनही इच्छा सुटत नाहीत. म्हातारपणीसुद्धा, म्हणजे म्हातारपण वगैरे काय नसतं आहे, ते शरीराची अवस्था आहे जिथे आपल्याला आता नवीन शरीरात जायचं आहे. समजा त्या लास्ट मोमेंटला विचारलं जातं काय पाहिजे, अजून जगायचं राहिलं आहे, अजून मला जगावंसं वाटतं आहे, अमकं खावंसं वाटतं आहे, तमकं खावंसं वाटतं आहे, माझी तब्येत बरी करावीशी वाटते, मला इतके वर्ष आजार होता तो नाहीसा व्हावा असं वाटतंय. हे हवे पण आलं की पुन्हा जन्म, की ठीक आहे जा मग पुढच्या जन्मात आजार बरे कर. लक्षात घ्या, आज माझ्या ज्या इच्छा आहेत ना, की मला अमका हवं आहे तमका हवं आहे, ज्या कुठच्या इच्छा आहेत माझ्या, त्या मला मागल्या जन्मी शेवटी शरीर सोडताना आलेले आहेत. मला वाटलं असेल की काहीतरी समजा डायबिटीस बरा करावा, तर ह्या जन्मी मला डायबिटीस देऊन पाठवलं की आता जन्मभर प्रयत्न कर डायबिटीस दुरुस्त करायचा. लक्षात येतं आहे का बघा. मागच्या जन्मी वाटलं असेल गुडघा मला फार त्रास दिला, चालता येत नव्हतं, तर ते बरं व्हावं अशी इच्छा आहे. ठीक आहे, मग ह्या जन्मात तुला शेवटी गुडघेदुखीचा त्रास होणार, तो दुरुस्त कर जाऊन. तो दुरुस्त होतो बरं का आपला, तर रिकवर, कारण जन्म त्याच्यासाठी आहे ना. लक्षात येतं तुमच्या, तो रिकवर होणार, तुम्हाला वाटलं बरं होणं, तुमचं ते मागल्या जन्मीचं स्वप्न आहे. म्हणून बघा, एकच आजार कुठलाही धरा, काहींचा बरा होतो काहींचा होत नाही, काहींचा कॅन्सर बराच होत नाही आणि काहींचे कॅन्सर पटापट बरे होतात. असं का? तो मागल्या जन्मी पेशंट असेल, त्याने ते संकल्प केला असेल की मला कॅन्सर बरा करायचा आहे, मग मागल्या जन्मात नाही ना झाला, मग ह्या जन्मात कॅन्सर देऊन त्याला बरा करून पाठवलं आहे. आपणच मागून घेतलं आहे हे. आज जी काही आपली दुःख आहेत, मला मुलांकडून सुख पाहिजे समजा, असं आलं, ठीक आहे, आता हा जन्म तर संपला, वा पुढल्या महिन्यात आईवडील, पुढल्या जन्मात, मग तो मुलगा त्रास देणारा निघेल तुम्हाला, आणि मग तुम्ही त्याला शिकवण देऊन, चांगले देऊन, अगदी व्यवस्थित आयुष्यभर त्याच्या मागे लागून प्रयत्न करणार, आणि तुमच्या शेवटी तो मुलगा दुरुस्त होणार, आणि मग तुम्ही अगदी समाधानाने डोळे मिटणार. आयुष्य कशात खर्च केलं? त्या मुलाला दुरुस्त करण्यात. का? मागल्या जन्मीचा संकल्प आहे. मग आता ह्या जन्मी तो संपला, मुलगा दुरुस्त झाला, पुढचं काय? नाही, मग आता ह्या जन्मात मला वेगळे प्रॉब्लेम होते, मग जरा ते पण मला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, परत जा जन्माला. लक्षात येतं आहे का बघा. आपल्याला असणारा प्रत्येक प्रॉब्लेम, आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे तो आपणच आणलेला आहे. आपण म्हणतो देवाने असं कसं केलं, देव फक्त तथास्तू म्हणतो, तुम्हाला विचारतोय काय पाहिजे. कोणी असं म्हटलं का देवा मला तूच पाहिजे, आता बाकी काही नको, असं ज्यांनी म्हटलं त्याला देव म्हणतो चल ओके ये माझ्याकडे. त्याला नाही जन्म, त्याला नाही मरण, कारण त्याच्या इच्छा शिल्लक नाहीत. मुक्तीचा कन्सेप्ट कळला, काही करून मुक्ती नाही मिळत, इच्छा शून्य व्हाव्या लागतात. आपण आपल्या वर्तणुकीवरूनच सांगू शकतो की आपल्याला मुक्ती मिळेल की नाही. अजूनही मला जर काही हवंसं वाटतंय तर निश्चित मुक्ती नाही. आणि जर मला मी आत्ताच समाधानी आहे, मला असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे, मुक्ती. किंवा मला काही नकोच आहे, मुक्ती. आता याच्यात तुम्ही असं म्हणाल की नकोपणामध्ये आहे का मुक्ती? नाही, मला अमकी गोष्ट नको, मला आजार नको आहे असं म्हणतं तर मुक्ती आहे का? नाही. म्हणजे आजार बरा करायचा आहे, घे जन्म. हवेपणात पण तुम्हाला जन्म आहे, नकोपणात पण जन्म आहे. ते मला लग्न आवडत नाही, मला काही ते संसार आवडत नाही, मला ते करायचं नाही आहे. ओके, म्हणजे नाही पण आहे ना, अनुभव घे पुढला जन्म. तशी वेळ आण तुझ्या स्वतःवरती, आणि मग मुक्ती पण इच्छा शिल्लक ठेवू नको, मग मुक्ती आहे. म्हणजे मुक्ती कोणाला मिळेल? लग्न झालं तरी आनंद आहे, नाही झाला आनंद आहे, संसार असला आनंद आहे, नसला तरी आनंद आहे. ही ज्याची साम्य अवस्था येईल ना त्याला मुक्ती आहे. समत्वम योग उच्यते म्हटलं ना, समत्व पाहिजे. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, काहीही असू दे माझं. आणि हे निस्वार्थी पण कोणाचाही मी सांगतो, भगवान श्रीकृष्णाचं आहे म्हणून ते मुक्त आहेत. युद्धामध्ये त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे, सारथी झालेले आहेत ते. पांडवांच्याही बाजूने त्यांना काही घेणं देणं नाही, कौरवाच्या बाजूने घेणं देणं नाही. त्यांचा मोटिव्ह काय आहे? धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची स्थापना व्हायला पाहिजे काहीही करून. आणि ही निस्वार्थीपण आहे, त्यांचं त्याच्यात काय भलं नाही आहे. म्हणून ही मुक्ती अवस्था आहे, म्हणून भगवंत मुक्त आहेत. लक्षात घ्या. आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या आज खूप लिमिटेड झालेल्या आहेत, मर्यादित झालेल्या आहेत. आपल्या कन्सेप्ट सगळ्या त्या व्यापक करणे म्हणजे मुक्तीकडे वाटचाल होणे आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, आज मला सुनेचा फार त्रास आहे, मला ते डोक्याला ताप नको आहे, मग पुढला जन्म नक्की कशाला मिळणार? सुनेला दुरुस्त करायला. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे पुढल्या जन्मी हे भोग भोगायचेच आहेत तुम्हाला.
मग काय म्हणायला पाहिजे, हा ॲटिट्यूड आपण ठेवला पाहिजे की दुःख असू दे पण ते मी मानणारच नाही. असू देत की दुःख कोणाला नाही आहे. आता जसं सासूला दुःख असते तसं सुनेला पण दुःख आहे, तसं मुलाला पण दुःख आहे, त्याच्या बायकोला पण दुःख आहे, त्या मुलांना छोट्या छोट्या दुःख, सगळ्यांनाच आहेत प्रॉब्लेम काही ना काहीतरी. प्रत्येकाची पठडी प्रॉब्लेमची वेगळी आहे पण प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत. मग ते एका ठराविक बॉर्डरपर्यंत राहीनात का? असले तर असू देत प्रॉब्लेम्स, नसले तर नसू देत. ही ज्याची अवस्था झाली त्याला मुक्ती मिळेल. मग संत तुम्हाला उपाय काय सांगतात? रामाची इच्छा हा त्याला उपाय आहे. म्हणजे काय? आज सून त्रास देते, रामाची इच्छा, माझेच काहीतरी कर्म असले पाहिजेत, ते मी भोगून संपवतोय आज. चला दे बाई, त्रास दे, म्हणजे ते भोगून तरी संपतील. आणि ते संपले की ती छान वागायला लागते बघा. आपण काय म्हणतो, सून सुधारली, सून नाही सुधारली, आपलं भोगून संपलं. तुमच्या लक्षात येते काय होतं? वरचं बक्षीस असतं. आपले भोग आपल्याला कुणी त्रास देऊ शकत नाही आणि आपल्याला कुणीही आनंदी करू शकत नाही. आपलीच कर्म आपल्याला सुखी करतात आणि आपलीच कर्म आपल्याला दुःखी करतात. बेसिक लक्षात घ्या. आपण उलटे धडे शिकतोय लहानपणापासून. बघा आपण लहानपणी कसं शिकतो. लहान मूल ते चालता चालता पडतं बघा, ते आपण ते जमिनीला मारतो, हॅतले सांगतो ना त्याला. म्हणजे त्याच्यामुळे तू पडलास ना, चालायला शिक हे सांगायला पाहिजे. चालायला शिक म्हणजे तुला व्यवस्थित चालता येईल. रिस्पॉन्सिबिलिटीज घेत नाही आम्ही आणि मग त्याचा परिणाम मोठे होत होत, लहानपणी तर जमिनीला आपण हे केलेलं आहे, मोठेपणी कोणाला करतो? देवा, आम्ही तुझं एवढं केलं, तू काय आमच्यासाठी करतोयस, हे असं काय केलं आम्हाला तू, आणि ते पण ह्या वयात. म्हणजे आपण आरोप कोणाला लावतोय? देवावर. आपल्याला जगता येत नाही आहे नीट. आपण सगळी शिक्षणं घेतली महाराज, जगायचं कसं हे शिक्षण आम्हाला माहितीच नाही, कलाच नाही माहिती आहे जगायचं कसं. ही कला संतांकडे सापडेल. कुठल्या गोष्टीमध्ये संत अडकतात मला जरा सांगा. अशी एक गोष्ट नाही आहे की संत अडकतील. एवढा मोठा गाथा तुकाराम महाराजांनी लिहिला महाराज, त्याच्यासाठी एवढे छळ सोसले, पण जेव्हा रामेश्वर शास्त्री म्हणाले बुडवून टाकले. आहे का अटॅचमेंट कशाशी? त्याचा परिणाम म्हणून भगवंताने तो गाथा पाण्यातून काढून कोरडा आणून दिला. जागा आजही आहे आळंदीमध्ये, देहूमध्ये. हे आहे बघा समाधान. ते काय म्हणाले, कसं समाधान पाहिजे? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. काय समाधान आहे? बरे झाले देवा निघाले दिवाळे. आपले दिवाळे निघाले तर आपण म्हणू का असं? बरं झालं देवा दिवाळी निघाला आमचं, असं म्हणू काय आपण? नाही ना. काय प्रतीचं समाधान असलं पाहिजे बघा. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. अरे पण का? अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. की या काय अर्थ नाही संसारात, उलटं सुलटं झालं आहे सगळं. तुझ्या चिंतनातच खरा आनंद आहे हे मी जाणलं, म्हणून बरं झालं मला पीडा झाली. लक्षात आलं तुझ्या? हे समाधान आहे. ईश्वरी चिंतनाशिवाय दुसरं कशातही समाधान नाही नाही नाही. आनंद होईल मग काय, संसारिक गोष्टीत आनंद नाही काय ना, भरपूर आनंद आहे, पण तो आनंद दुःखाचा हात धरून येतो. कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला जाताना घराला कुलूप लागेपर्यंत असं एकही जोडपं नाही, छोट्या मोठ्या कुरबुरी होत नाहीत. चाललो आहे आनंदासाठी, पण निघताना काय होते? कुरबुर, चिडचिड, राग. त्या लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचेपर्यंत राग असतोय, तिथे गेल्यावरती त्यांचं भलतंच चाललेलं असतं, तिकडे त्यांचे पण आपसात तिकडे भांडणं चाललेली असतात. आनंदासाठी आलात ना तुम्ही सगळे, पण आनंदाने नेहमी दुःखाचा हात धरलेला असतो, म्हणून 100% आनंद तुम्हाला नाही मिळणार आहे. ईश्वरी चिंतनातच तो केवळ आनंद आहे. हे कळण्याकरता भागवत आहे. काय नेमकं तुम्हाला अखंड आनंद पाहिजे आहे ना, मग कसा मिळवायचा तो? भगवंताचं स्मरण कसं टिकवायचं? हे सगळी उदाहरणं जी आहेत ना ती भागवतामध्ये आहे. म्हणून पहिला बेसिक आज आपल्याला काय आहे की आपण हे लक्षात ठेवायचं आता इथून जाताना, मी शरीर नाही हे अभ्यासच करायचा आहे आपण. मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे. हे नेहमी लक्षात. लगेच बघा तुम्हाला फरक तुमच्यातच जाणवायला लागेल. किती वेळात फरक जाणवेल? सेकंदात. 2 प्रकारचे विचार आहेत. एक मी देह आहे हा विचार आणि एक मी आत्मा आहे हा विचार. आपण 24 तास मी देह आहे याच विचारामध्ये आहोत, म्हणून तशी फळं आपल्याला मिळतात. मी 24 तास मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे या विचारामध्ये जर राहिलात तुम्ही,
लगेच फळं बदलतात हे तुम्ही प्रॅक्टिस करूनच बघायला पाहिजे. म्हणून मी काय म्हटलं, आचरणात आणणे, प्रॅक्टिसमध्ये आणणे हा खरा परमार्थ आहे. आणि मग तो परमार्थ सोपा करून कोणी आपल्याला सांगितला? सगळ्या संतांनी, अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, ब्रह्मचैतन्य महाराजांनी, सगळे जेवढे म्हणून संत होऊन गेले, अतिशय सोपा असा परमार्थ त्यांनी करून सांगितला. आता जेवढं काही मी सांगतोय तुम्हाला, हे इथून खाली गेल्यानंतर तुम्ही विसरणार, तुमच्या लक्षात नाही राहणार या सगळ्या गोष्टी. पण काय त्याचं बघा, माठातनं पाणी जरी झिरपून गेलं तरी ओलावा शिल्लक राहतो. तसं आज ऐकलं तर तुम्ही विसरणार सगळं, पण काय म्हणाल, छान झालं, मस्त वाटलं, अगदी एवढंच. काय वाटलं तुम्हाला विचारलं, काय छान वाटलं आणि काय ते नाही सांगता येणार आहे, पण तो ओलावा शिल्लक राहील. हा परिणाम असतो सत्संगचा. म्हणून सत्संग करणे याला प्रचंड 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 महत्त्व आहे, लक्षात घ्या. म्हणून कलियुग का असं होतं माहिती आहे का? आधी धारणा आपली पक्की होती. इतर युगामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग आहे आपला आत्ता. सत्य, त्रेता आणि द्वापरमध्ये धारणाशक्ती आपली प्रचंड होती, सगळ्या गोष्टी कळत होत्या, आपण सगळे आत्मसिद्ध असल्यासारखेच होत होते त्याही वेळेला. कलियुगामध्ये बुद्धी मलिन, चित्त मलिन, मन मलिन, त्यामुळे धारणा नाही, आणि धारणा नसल्यामुळे गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि त्या आचरणात येत नाहीत. मग हा उपाय, याच्यावर उपाय काय? कारण लक्षात राहिलं तर मी वागणार ना पुढे. मग हा प्रश्न विचारलेला आहे. कोणाला विचारला आहे तुम्हाला सांगतो आता. तर ही भागवताची सुरुवात आहे. श्री क्षेत्र नैमिषारण्य कलियुगामध्ये. नैमिषारण्य माहिती असेल सगळ्यांना, नसेल तर सांगतो. लखनौच्या जवळ नैमिषारण्य नावाचं एक मोठं अरण्य आहे आणि ते भागवतासाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी खूप भागवतं होतात. 24 तास त्या ठिकाणी भागवत चाललेलं असते, 365 दिवस. पूर्वीच्या काळी कलियुगाच्या अगदी सुरुवातीला, म्हणजे आता कलियुगाची 5,500 वर्ष झालेली आहेत, ज्यावेळेला कलियुगाला 100-200 वर्ष झालेली होती ना, त्यावेळेची ही गोष्ट आहे. नुकतीच कलियुग सुरू झालं होतं, तेव्हा शौनक नावाचे ऋषी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक साधू त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमामध्ये होते. हे सगळे भगवान श्रीहरींची आराधना करीत होते आणि आराधना करताना म्हणे श्रीहरी प्रसन्न झाले. तेव्हा त्याने विचारलं भगवान श्रीहरींनी की तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा शौनक काय म्हणजे मुख्य ऋषी होते ते सगळ्यांचे. ते म्हणजे आम्हाला अखंड सत्संग करायचा आहे, कारण सत्संगाने भगवंताची विनासायास प्राप्ती होते असं आम्ही ऐकलं आहे. सत्संगाचा महिमा खूप आहे. का आहे सत्संगामध्ये? सत्संगामध्ये अखंड भगवंताचं चर्चा होते, स्मरण होतं, नामोच्चारण होतं, नामस्मरण होतं, भजन होतं, सतत आठवण भगवंताची असते आणि आपोआप आत्म्याचीच आठवण राहिल्यामुळे मुक्ती मिळते, म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. हे सत्संगमध्ये सहज होतं. म्हणून म्हणाले आम्हाला सत्संग करण्याकरता अशी एखादी भूमी तुम्ही द्या की जिथं आम्ही 24 तास काय करू? सत्संग करू शकू. भगवान म्हणाले ठीक आहे, मी पृथ्वीवरती तुम्हाला अशी जागा देतो. हे माझं सुदर्शन मी पाठवतो. हे सुदर्शन ज्या ठिकाणी जमिनीत गुप्त होईल ती जागा तुम्ही सत्संग करता अखंड वापरू शकता. मग असं करताना भगवंतानी आपलं सुदर्शन सोडलं. सुदर्शन पुढे आणि हे शौनकादी सर्व ऋषी त्या सुदर्शनाच्या मागे 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 असे जात होते. एका पृथ्वीच्या ठराविक ठिकाणी आल्यानंतर ते जे सुदर्शन आहे ते जमिनीत गुप्त झालं आणि त्या सुदर्शनाचा एक तुकडा, म्हणजे छोटासा तुकडा ज्याला निमी म्हणतात, तो त्या जंगलामध्ये पडला. जिथे ते सुदर्शन गुप्त झालं तिथे पाणी लागलं आणि ते तीर्थ झालं, त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात. आणि त्या चक्रतीर्थाच्या जवळच जो निमी पडला होता सुदर्शनाचा, ते निमी म्हणजे त्याला त्या अरण्यात पडलेला निमी म्हणून निमी अरण्य, पुढे ते नैमिष अरण्य असं क्षेत्र झालं. ते नैमिष अरण्य क्षेत्रामध्ये हे चक्रतीर्थ अजूनही आहे आणि ते ठिकाण अखंड सत्संगाकरता निवडलं. लक्षात आलं सर्व ऋषींनी. मग त्या भूमीवरती शौनक महर्षी अखंड सत्संग करीत असत. एकदा त्या चक्रतीर्थावर सगळे स्नानाला गेलेले असताना सूत नावाचे महर्षी, जे भगवंताची कथा करण्यामध्ये अतिशय प्रवीण असतात, असे सूत नावाचे महर्षी त्या ठिकाणी आलेले होते स्नानाकरता. ते त्या चक्रतीर्थामध्ये स्नान करीत होते. स्नान करत असताना शौनक आदी ऋषींनी पाहिलं आणि शौनक आदी ऋषींनी, शौनक उठले, त्यांचं स्नान झाल्यावर सूत ऋषींना साष्टांग दंडवत घातलं, नमस्कार केला आणि म्हणले भगवन, तुम्ही जर आमच्या आश्रमामध्ये आलात तर आमचा आश्रम काय होईल? पवित्र होईल, धन्य होईल. त्यामुळे कृपा करून तुम्ही आमच्या आश्रमात या. सूतजी म्हणाले ठीक आहे, आम्ही येतो.
मग सूतजी गेले, सूतजींना स्वागत केलं, त्यांचं मोठ्या सिंहासनावर बसवलं, त्यांचे चरण प्रक्षालन केले, सर्व तीर्थ वगैरे घालून आणि दूध आणि पाणी आणि फुलं आणि त्यांना हळद कुंकू वाहून त्यांची आरती केली, त्यांना साष्टांग दंडवत घातला, त्यांना हार घातले आणि सर्व ऋषींनी नमस्कार केला आणि शौनकजी पुढे बसले आणि बाकीचे मागे बसले. सूतजी बसलेले असताना शौनकजींनी तुमच्या आमच्या बाजूनी एक प्रश्न त्यावेळेला सूतजींना टाकला की ठीक आहे, सत्ययुगामध्ये तपश्चर्या हजारो लाखो वर्ष करता येत होती, कारण तेवढं आयुष्य होतं, त्यामुळे लोक करू शकत होते तपश्चर्या, त्यांनी भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती ध्यानाने होत होती, ध्यान अखंड माणसं करीत असत त्यावेळेला. आता ध्यान लागतं का आपलं? नाही, त्यावेळेला ध्यान अखंड लागत असे. द्वापर युगामध्ये भगवंताची पूजा अर्चाधिक सगळी कर्म करून भगवंताची प्राप्ती होत होती. 3-3, 4-4 तास पूजा करत बसायची त्यावेळेला. आता आहे आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मग हे काय विचारतात की शौनकजी, सूतजी, कलियुगामध्ये माणसांना 2 वेळचं पोट भरायचीच सारखी चिंता पडलेली असते, त्यांना त्याच्याशिवाय वेळच मिळत नाही. आहे का वेळ? बघा, सकाळी आपण ड्युटीला जाणार किती वाजता, लोकल पकडणार किती वाजता, येणार किती वाजता, ह्याच्यातच निघून जातात. आठवड्यातनं एकदाच रविवारी कुठेतरी आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो, त्याच्यातून जो काही तुटपुंजा पगार असतो त्यात घर चालतं. 1 तारखेला मिळालेला पगार 10 तारखेला संपून जातो. उरलेले 20 दिवस आपल्याला फक्त वाट बघत बसावी लागते, पुढचा पगार कधी येईल, पुढचा पगार कधी येईल. आहे ना चिंता, तळमळ, कसं होणार, काय होणार, इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, हे करण्यात इतके गुंतून जातो आम्ही, आपलं सगळं हिशोबावर चाललेलं आहे. आता मग शौनकजी विचारतात, कलियुगातल्या माणसांना मग परमेश्वराची प्राप्ती कशी होणार? ते काय करोडो वर्ष तपश्चर्या करू शकतात का? लाखो वर्ष ध्यान करू शकतात का? हजारो वर्ष पूजा अर्चाधिक कर्म करू शकतात? वेळच नाही आहे. आत्ता लहान होतो, आत्ता आलं म्हातारपण, झालो पण 40, 50, 60, 70, 80 झालो, पण असं वाटत होतं 4-5 दिवसच झालेत. आपण लहान होतो, खेळत होतो, केवढ्या आठवणी आहेत. किती भरकन दिवस निघून जातात बघा, नाही का? कधी परमेश्वराची प्राप्ती कशी होणार हा प्रश्न टाकला सूतजींना. त्या सूतजींनी उपाय सांगितले. 2च उपाय आहेत. काय? कलियुगामध्ये केवळ भगवंताच्या अखंड, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, अखंड नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते. आणि आणखी एक सोपा उपाय, भागवत श्रवण केल्याने मुक्ती प्राप्त होते. काय सांगितलं? भक्ती, मुक्ती सगळं नामस्मरणाने, आणि जी मुक्ती भक्ती आपल्याला जे पाहिजे ते भागवत केवळ श्रवण केल्याने सुद्धा तुम्हाला ह्या घोर कलियुगामध्ये मुक्ती भक्ती भगवंताची प्राप्ती होते. किती सोपा उपायावर आणलं आपल्याला. एक तर नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचं, ते सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. आणि अगदी काहीच नाही तर काय, बसा आणि ऐका. पण तुमच्या लक्षात असं येईल की कलियुगात तेही सोपं नाही. नुसतं बसून ऐकायचं म्हटलं 1 तास 2 तास, तरी त्यामध्ये ते मन कुठे भटकून येतं. घरी गॅसवर काय ठेवलं असेल, आज भाजी काय आणली असेल, मग संध्याकाळी जाऊन परत स्वयंपाक करायचा आपल्याला, कोणाचं काय तर कोणाचं काय, फिरून ते जागेवर येतं. म्हणजे तेवढ्या वेळसुद्धा मन जागेवर नाही. म्हणजे कलियुगाचा किती भयानक प्रभाव आहे. होईल भगवंताची प्राप्ती? सोपं आहे, पण होईल का? श्रवण सारखं जेव्हा आपण करत जाऊ तेव्हा एक तरी वेळ हळूहळू अशी येईल की ते मन कमी धावायला लागेल. मग ते हळूहळू मन लागायला लागेल. एकदा का मन लागलं आणि त्याचं सुरू झालं श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यासन, ह्या प्रक्रिया या सुरू झाल्या की भगवंताची प्राप्ती कलियुगातही सोपी आहे. कलियुगामध्ये सुद्धा नामस्मरणाने, भागवत श्रवणाने उद्धार झालेली माणसं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत. अगदी सामान्य माणूस असून सुद्धा साधू झालेली माणसं केवळ नामस्मरणाने आणि केवळ भागवत श्रवणाने मी भेटलेलो आहे सगळ्यांना. खूप साधू संत पाहिलेले आहेत. आपली फक्त ऐकायची तयारी पाहिजे. जिथं भागवत चालू असेल जाऊन बसा, ऐका. ते कोण सांगतं याला महत्त्व नाही आहे. भागवत हे भगवंताचं आहे, त्यामुळे ते ऐकायलाच पाहिजे.
आणि मूळ कथेवर जास्त लक्ष आपण दिलं पाहिजे. भगवंताची जी कथा आहे त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे भगवंताचं चिंतन घडतं. आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्याच आहेत, त्या तुमच्या भल्यासाठीच असतात, चांगल्यासाठीच असतात, ते म्हणजे कुंपण आहे. पण मुख्य आहे भगवंताची कथा. तर हा प्रश्न विचारला तेव्हा सरळपणाने जर उत्तर दिलं ना तर कोणाला त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट वाटत नाही. आता जसं शौनकाने विचारलं की काय उपाय आहे, तर त्याने पटकन नाही सांगितलं भागवत. तसं सांगितलं हां ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बघा ना, आता एखाद्याला सर्दी झाली, तुम्ही जर 2 औषध हे औषध घ्या बरं वाटेल, हां हां ठीक आहे ठीक आहे असं म्हणतो तो निघून जातो. बरोबर, त्याला जरा त्रास होऊ देत, सर्दी होऊ दे, त्याला पुष्कळ होऊ दे, डॉक्टरकडे जाऊन येऊ दे, 100 डॉक्टरकडे जाऊन आला, इकडे तिकडे फिरून आला, अगदी बेजार झाला. बेजार झाल्यानंतर जर सांगितलं ना हे औषध घे आणि तुला 100% बरं वाटेल, तर तो औषध घे आणि बरा होईल. सरळ सांगितलं तर होईल का? आता एवढे 18 अध्याय भगवद्गीता सांगितलेली आहे अर्जुनाला. का सांगितली? त्याला जर सुरुवातीला सांगितलं असतं सर्व धर्मं परित्यज्य मामेकम शरणं व्रज, आला असता का तो शरण? नाही, म्हणून त्याला सगळं सांगत बसले. ते काय सांगितलं? सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, विज्ञान योग सांगितला, संन्यास योग सांगितला, कर्मयोग सांगितला, कर्मसन्यास सांगितला, भक्तियोग सांगितला, ते काय काय विभूती योग सांगितला, किती सगळे योग सांगितले. एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा तो म्हणाला देवा अरे मला यातलं काही कळलं नाही, सगळं कळलं पण मी कन्फ्यूज आहे, नक्की काय करायचं? त्यावेळेला भगवान म्हणाले सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तुला जेवढं येतंय ते सगळं विसर आणि केवळ मला शरण ये. मला शरण आलास की मी तुला सांगतो काय करायचं. मला शरण आला म्हणजे तुझी पापांची जबाबदारी माझी, तू चिंता करू नको, मी सांगतो तेवढं कर बस. हे सांगायला 18 अध्याय लागले. म्हणून सोपेपणाने सांगितलं की लोक ऐकत नाहीत. आपल्याला सांगायला असतं तर आपण सांगावं, नाही असं नाही, पण एक सांगतो काहीतरी ना त्यातनं बोध निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून सूतजींनी डायरेक्ट नाही सांगितलं. सूतजी काय म्हणले? वा वा वा, छान प्रश्न आहे. शौनकजींना काय म्हणले? छान प्रश्न आहे. तुम्हाला हा जो प्रश्न पडला आहे ना की कलियुगातल्या माणसांकडे काय उपाय आहे, तो प्रश्न ज्यांना पडला होता त्यांची कथा मी तुम्हाला सांगतो म्हणाले. त्यांच्या कथेवरून तुमच्या लक्षात येईल की काय करायला हवे. फिरवून 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 सांगितलं. काय सांगितलं? म्हणजे कोणाला असा प्रश्न पडला होता माझ्या खेरीज? म्हणाले नारद महर्षींना पडला होता. नारद महर्षी? हो म्हणले. नारद महर्षीसुद्धा कलियुगामध्ये एकदा की कलियुगाचं वातावरण काय आहे जरा बघून येऊ आपण. कलियुगामध्ये वातावरण काय आहे आपण बघूच येऊ एकदा, असं म्हणून ते पृथ्वीवरती फिरायला निघाले बाहेर. बघूया तरी काय आहे. तर ते आल्यानंतर त्यांना सगळीकडे इतकी विपरीत अवस्था दिसली. सगळीकडे देवळामध्ये भजनं चाललेली होती, ठीक आहे, पण दर्शनांना रांगा होत्या तेही ठीक आहे, त्यांना आवडलं काही नाही. VIP पास घेऊन दर्शनं चाललेली आहेत, हे काही नारदांना आवडलं नाही. म्हणजे देवाच्या दर्शनाला सुद्धा VIP पास, तीर्थसुद्धा विकत असलेलं त्यांनी पाहिलं. अमके आणे तीर्थ, तमके आणे तीर्थ, बाजारात विकायला ठेवलेले तीर्थ, हे सगळं बघून नारदांना आवडलं नाही. हे सुरुवातीला सुद्धा हेच होत होतं. लोक बाजारात अन्न विकू लागलेले आहेत असं वाक्य आहे. हॉटेल्स पूर्वी होती का? अतिथी देवो भव, आपण घरात तयार करून घ्यायचो अन्न आणि अतिथीची वाट बघायचो. आता हॉटेल्स आहेत, अन्न विकू लागलेले. हे कलियुगाचं प्रधान लक्षण आहे. सगळ्यात कलियुगातलं घाणेरडं लक्षण सांगू, एकच वेळ स्वयंपाक करायचा आणि सकाळ संध्याकाळ तेच खायचं. हे सगळ्यात भयंकर लक्षण आहे. आपण ज्या देवाला नैवेद्य देतो, स्नान करून व्यवस्थित स्वयंपाक दुपारी झाला पाहिजे, व्यवस्थित स्वयंपाक रात्री झाला पाहिजे आणि तो नैवेद्य आपण दाखवला पाहिजे देवाला. हे खरं आहे. आपल्या ताब्यात नसेल तर गप्प बसावं, आपल्या ताब्यात असेल तर आपण करावं. तू कर असं सांगू नये कोणाला, हे लक्षात घ्या. हे मी अगदी जबाबदारीने सांगतोय. आपण करावं ही पद्धत आहे. हे झालं आहे बघा. आणि आणखी सांगू, तुम्ही किती जेवणार आहात असं आधीच विचारलं जातं. मग 3 पोळ्या 4 पोळ्या आणि 2च टाक, काही नाही, ते नंतर ते उष्ट ठेवतात म्हणून 2च टाकतात, कमी पोळ्या टाकतात. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही अशी काहीतरी फिलॉसॉफी तुम्ही त्याच्या मागे लागवता. ह्या गोष्टीमुळे दरिद्रता येते घरात. अन्न किती बनवावं, फेकलं गेलं पाहिजे, वाया गेलं पाहिजे,
एवढं अन्न घरात बनवावं. तुम्ही म्हणाल महाराज काय उलटं सांगताय. होय, ज्या घरात अन्न जास्त, हे बघा, मागणी जास्त तिथे पुरवठा जास्त आहे ना नियम. जितकं तुम्ही खर्च कराल तितकं तुमच्याकडे येतं. लक्षात घ्या. तुमची ती भावनाच महत्त्वाची आहे की मी जास्त स्वयंपाक बनवणार आहे. 3 लोक आम्ही घरात होतो, 4 लोकांचा स्वयंपाक बनवा, एक अतिथीसाठी ठेवा. नाही आला अतिथी तर ते फेकावं लागेल ना बाहेर, उकिरड्यावर जाऊन फेका. तिथे असलेले उंदीर, घुशी, किडे यांच्याकरता ते अन्न आहे. त्याचाही त्यांच्यामध्ये भाग असतो, त्यांचाही भाग आहे त्याच्यामध्ये. जर हे तुम्ही फेकलं नाही तर ते घरात येतात की नाही बघा. पूर्वी येत असत का? कुत्री, मांजरी, उंदरं, पाली, छोटे मोठे किडे. आज त्याला आम्ही ते पेस्टिसाईड लावून हाकलून लावतो, पण ते का घरात येत आहेत? त्यांच्याकरता अन्नच बनवलं जात नाही, ते अन्नाच्या शोधार्थ येत आहेत. अन्न एक्स्ट्रा बनवलं आणि बाहेर फेकलं की ते तिथले तिथे खाऊन मोकळे होतात, मग घरात नाही कोणी येत. आलं की नाही लक्षात? आहे पूर्वीची संस्कृती बघा. समृद्धी होती आपल्याकडे. मी श्रीमंती शब्द नाही वापरत, समृद्धी होती, काही कमी पडायचं नाही. समृद्धी आणि श्रीमंतीमध्ये काय फरक आहे? करोडो रुपये असून समाधान नाही, ती श्रीमंती. आणि 4 पैसे जवळ नाहीत पण समृद्धी आहे. मनात जेव्हा गरज पाहिजे तेव्हा सगळं मिळतं आहे आणि आनंदामध्ये होतं मी, याला म्हणायचं समृद्धी. घरामध्ये श्रीमंती नसावी, समृद्धी असावी, समाधान पाहिजे. म्हणून जास्त स्वयंपाक बनवायला हवा आहे. आपण किती उलटं शिकतोय बघा. कुठं चाललं आहे? दूध ओतू जाणं, हे जो कन्सेप्ट आहे ना, इतकं घरात असावं की ते ओतू गेलं पाहिजे. आपण काय करतोय, कमी कमी करत करत आज नवीन काहीतरी आणलं की ते चमचाभर ते दूध ओतू घालतो. घालायचं नाही, ते इतकं असलं पाहिजे की वाया गेलं पाहिजे, सांडलं गेलं पाहिजे. ज्या घरात दूध बीज सांडलं जातं ना महाराज, भरभराट असते घरामध्ये. आता मग हे ऐकून तुम्ही घरातून ओतू नका. ओतणं निराळं, सांडणं निराळं. नाही तर महाराजांनी सांगितलं ओता आपल्या, असं नका करू. कळलं लक्षात तुमच्या? ओतणं निराळं आहे आणि सांडणं निराळे, सहज झालं पाहिजे ते, इतकं घरात भरभराट. आणि तुम्ही बघा, अगदी गुरुचरित्र ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या लक्षात येईल. गुरुचरित्रामध्ये एक वर्णन आहे, एक दरिद्री ब्राह्मण, त्याला खायलाही काही मिळत नव्हतं. ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. खायलाही काही मिळत नव्हतं तर त्याचं काय, त्याचं प्रारब्धच ते आहे की त्याला खायला मिळणार नाही. मग त्याला दत्तगुरू भेटले. दत्तगुरूने त्याला काय सांगितलं, आत्ता मी तुला देतो, पण जे देतोय ना त्याचे 4 भाग कर. त्यातलं 3 तू हवं तर खाऊन टाक, 1 दान कर. म्हणजे दान केलं की ते आपण प्रकृतीला परत दिल्यासारखं आहे. प्रकृतीला जे देतो ते प्रकृतीकडनं आपल्याकडे परत येतं. लक्षात येतं का बघा? जे तुम्ही प्रकृतीला द्याल ते तुमच्याकडे परत येतं. आता त्यांना ते 4 आणे दिले, त्यातला 1 आणा त्यांनी दान केला, 3 आणे स्वतःकडे ठेवले. मग पुढच्या दारी भिक्षेला गेल्यानंतर त्याला तो आणा मिळाला. लक्षात आलं? जो त्यांनी दान केला होता त्याचे पुन्हा त्यांनी 4 भाग केले. असं करता 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 त्याचं ते धन वाढत गेलं आणि वाढून त्याचं स्वतःचं घर तयार झालं आणि तो अगदी छान वैदिक वगैरे कर्म जे आहे ती करू लागला. जे आपण देतो ना ते आपल्याकडे परत येतं. दान द्यावं ते परत येतं. चांगले शब्द दान करावेत म्हणजे चांगले शब्द परत येतात. हे पण आहे त्याच्यामध्ये, नाही का? हे आहे बघा, हे सगळं आपल्याला शिकायला मिळतं आहे. समृद्धी हे शिकायला मिळतं आहे. मग नारदांनी ही सगळी भयंकर अवस्था पाहिली. काय कलियुग आहे भयंकर, सगळीकडे विचित्र. घराघरामध्ये स्त्रियांची सत्ता चाललेली आहे. मी माझ्या मर्जीने सांगत नाही, भागवतामध्ये आहे. मोठ्याने, त्याच्यात काय म्हटलं माहिती आहे, मोठ्याने बोलणाऱ्या बायका कलियुगामध्ये असतील, दोन्ही हाताने डोकी खाजवणाऱ्या बायका घरामध्ये असतील, पुरुषांचं काही घरामध्ये चालणार नाही, गरीब बिचारे पुरुष असं लिहिलं आहे त्याच्यात कंसात. असं भागवतात आहे, मी नाही सांगत आहे. आणखीन काय वर्णन केलंय, कोणी कधीही शांततेत असणार नाही. घरची स्त्री पण नाही, घरचा पुरुष पण नाही, आणि घरची मुलं पण नाही. शांततेत कोणी नाही. सगळे घरामधनं काही ना काहीतरी आरडाओरडा, कलह कलह कलह, छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणांचे सूर असतील. पूर्वी संगीताचे सूर असायचे, आता भांडणाचे सूर असतात बघा, नाही का? इकडून तिकडून चालूच असतं काही. जरा एका क्षणाकरता सुद्धा स्वतःच्या चित्ताला विश्रांती नाही. नुसते एकटे जरी घरात बसलो तरी भयानक विचार येतात आणि डोकं अगदी फिरून जातं, कुठंतरी बाहेर निघून जावं असं वाटतं बघा. ही कलियुगाची लक्षणं ही सगळी बघितली नारदांनी. अरे 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 म्हटलं, हे काय, हे भयंकर आहे सगळं. काही कुठेच समाधान नाही. मग ते तीर्थयात्रे हिंडले सगळे. तीर्थयात्रा अगदी रामेश्वरम असू देत ना, पंचवटी असू देत, आणखी कुठे पुष्कळ
सगळ्या ठिकाणी फिरले, पण कुठेही त्यांना मनाची शांती मिळाली नाही. कुठेही देवाची खरी भक्ती त्यांनी पाहिली नाही. मग ते सरळ उठले आणि वृंदावनात गेले, आणि वृंदावनात त्यांना हवं असलेलं समाधान मिळालं. कारण तिथे अखंड भगवंताचं चिंतन चालू होतं. आजही तुम्ही वृंदावनात गेलात, पाऊल ठेवलं, राधे 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 राधे. अगदी साध्या रिक्षावालापासून, हॉटेलवाल्यापासून, रस्त्यातल्या सामान्य माणसापासून ते उच्च विद्या विभूषित असलेल्या माणसापर्यंत सगळे राधे 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 24 तास. तिथे अगदी रस्त्यातनं बाजूला हो असं नाही म्हणत, राधे, बस राधे म्हटलं तर कळतं आहे. किती पहा राधा मातेचं नाव आहे. भागवत 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 म्हणजे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? उपास्य दैवत कोण आहे? मी तुम्हाला म्हटलं, आत्मा हाच परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं परिपूर्णतम असं जे स्वरूप आहे ते कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. पूर्ण अवतार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण. काय फरक आहे दोघांमध्ये? रामामध्ये 16 कला आहेत आणि कृष्णामध्ये 17 कला आहेत. कुठली एक कला जास्त आहे? लबाडी. कळलं? ही कला कृष्णामध्ये जास्ती आहे. एकूण कला किती असतात? 14 विद्या, 64 कला. ठीक आहे. त्या 64 कलापैकी आपणही भगवंतच आहोत ना. आम्ही मगाशी म्हटलं ना, आत्मा आहोत आपण. मग आपल्यामध्ये देवाच्या किती कला आहेत? 1, जास्तीत जास्त 2. म्हणून आपण स्वतःला विसरलेलो आहोत. आपल्याला आठवणत नाही आहे आपण भगवंत आहोत त्याची. हे जे ऋषीमुनी आहेत त्यांच्यामध्ये 7, 8 अशा कला असतात. हे जे आत्मज्ञानी संत आहेत त्यांच्यामध्ये 9 कला असतात. हे जे कुर्म अवतार, वराह अवतार भगवंताचे आहेत ना, नरसिंह अवतार, यांच्यामध्ये 11 कला आहेत. 64 पैकी किती आहेत? 11 कला. सगळ्यात जास्त कला म्हणजे 16 कला कोणाकडे आहेत? रामाकडे. 16 कलायुक्त राम, 15 ते 16 कलायुक्त. आणि जास्तीत जास्त हायेस्ट 17 कलायुक्त भगवान श्रीकृष्ण. दोघांमध्ये फरक काहीच नाही, कला जास्ती आहे. कुठची कला जास्ती ते सांगितलं मी तुम्हाला. 17 कलांच्या वर देव पृथ्वीवर जास्ती कला घेऊन येऊ शकत नाही. जर आले पृथ्वीचे तुकडे तुकडे होते आणि पृथ्वी सहन करू शकत नाही. 17 कलापर्यंत सहन करू शकते. मग एकूण 64 कलांचा भगवान कोण आहे? म्हणजे कृष्णापेक्षा जास्ती कला आहेत की नाही? आता सांगतो, ऐका. आत्मा परमात्मा तुम्हाला माहिती आहे. 16 कलायुक्त आत्मा म्हणजे राम, 17 कलायुक्त आत्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि या श्रीकृष्णाचा आधार कोण आहे? आधार शब्द म्हणा बरं जरा. आधार, 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 राधा 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 राधा. कळलं? राधा. 64 कलायुक्त निर्गुण निराकार परिपूर्ण परमात्मा आकार घेऊन जर कुठला आला असेल तर तो राधा, श्रीकृष्णाचाच एक भाग. पण किती कलायुक्त? 64 कलायुक्त परिपूर्ण भगवान. त्या भगवंताच्या देवळाचे पुजारी श्रीकृष्ण आहेत. म्हणून मुख्य भगवान मैया राधा. म्हणून आपण राधे राधे केलं. लक्षात आलं तुमच्या? राधा हा भगवान आहे खरा, पूर्ण कलायुक्त भगवान राधा मैया. बरसाण्याला आहे ती. वृंदावनमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला ते आहे. आणि त्यांच्या लीला पुष्कळ आहेत. आता जितकं मला हे सांगता येईल, हे सांगायचं म्हणजे सांगू का, 1 वर्षभर तरी पाहिजे असं सगळं छानपैकी रंगवून सांगायला. आता 7 दिवसात आपल्याला जितकं जमतंय ना, आपण आस्वादन करू छानपैकी सगळं, आहे ना. राधा, श्रीकृष्णाचा आधार राधा. नॉर्मली आपण सगळे ज्या भगवंताची प्राप्ती करू शकतो, अगदी ऋषीमुनींपर्यंत, ते श्रीकृष्णाच्या प्राप्तीपर्यंतच आहे, त्याच्या पुढे नाही आहे. त्या श्रीकृष्णाची ज्याच्यावर पर्सनल कृपा होते, की त्याला वाटतं की हा योग्य आहे पुढे पाठवायला, त्यालाच तो त्या भगवंताचं दर्शन करून देतो, राधामातेचं दर्शन. आणि हे याची क्वालिफिकेशन काय माहिती आहे? आत्मसाक्षात्कार. हे याचं क्वालिफिकेशन आहे. तोच तिथे जाऊ शकतो ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे. किंवा
आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे परमशिष्य किंवा अगदी साधक जे आहेत, ज्याच्यावर श्रीकृष्णाची पूर्ण कृपा झालेली आहे, गुरुकृपा पूर्ण आहे, त्याला तो पुढे जाऊ शकतो. कारण श्रीकृष्णाच्या पुढची जी भक्ती आहे ती आहे ब्रजरस भक्ती. त्याला काय म्हणतात? ब्रजरस भक्ती. ब्रजभूमी आहे ती. तिथे सत्ता श्रीकृष्णाची नाही आहे, राधेची आहे. त्याला सुद्धा गप्प बसावं लागतं. कळलं? श्रीकृष्ण असं आहे बघा, आपण आपली नावं येतात त्याच्यापुढे. कोणी भक्ती केली आहे, कोणाला मुक्ती द्यायची, असे लिस्ट असते. तो परीक्षा बघतो. साधना किती केली रे बाबा, नामस्मरण किती केलं रे बाबा, शरणागती किती आली रे बाबा, कोणाला दुखावलं नाहीस ना, अमकं नाहीस ना, तमकं नाहीस ना. हे श्रीकृष्णाजवळ आहे, तो बघणार ते. राधा करुणा, प्रेम, फक्त ती हे सगळं नाही बघत. आपण फक्त म्हणलं ना मैया मी तुझा आहे, बस ओके झालं. राधामातेने अगदी स्वीकार करते आपली राधामाता. मग राधामातेची लिस्ट असते, ती येते श्रीकृष्णापुढे. जेव्हा श्रीकृष्ण विचारतात ना किती साधन केलं आहे, माझी माणसं आहेत ती, बरोबर, पास झालं, लगेच सिलेक्ट. कळलं? कोणामुळे? मैया. तो परमपिता परमात्मा मैया, राधा मैया आहे, लक्षात ठेवा. करुणामयी राधे, अतिशय प्रेम. केवळ हात जोडून शरण जा, एवढी कृपा होते. महाराज कृष्णाला देखील कृपा करावी लागते. आणि मग अशा सत्पुरुषांच्या सहवासाने, म्हणजे आपल्या व्यासपीठाला, आपलं व्यासपीठ 2012पासून चालू झालं आहे. आज किती आहे? 2025. 2012 ते 2022पर्यंत व्यासपीठ आपलं अखंड प्रवचन चालू होतं. पण ह्या भक्तीत प्रवेश नव्हता झाला आपल्या व्यासपीठाचा. 2023 साली, 22 ते 23च्या दरम्यान, जवळजवळ 23 साली आपल्या व्यासपीठाचा प्रवेश ब्रजरस भक्तीमध्ये झालेला आहे. महाराजांच्या कृपेने, महाराजांनी परवानगी दिली, कृष्णाची कृपा झाली आणि आपलं व्यासपीठ ब्रजरस भक्तीमध्ये शिरलेलं आहे. तर हे साधारण लक्षात घ्या. 64 कलायुक्त परमात्मा म्हणजे कोण आहे? राधा आहे. राधे. पाणी कोणाला हवं असेल तर द्या. आणि ब्रजरस काय आहे? ब्रजभूमी म्हणजे काय आहे? ब्रजभूमीमध्ये काय काय येतं? कुठून आली ही ब्रजभूमी? 84 कोस एवढी ही ब्रजभूमी आहे. म्हणजे जवळजवळ 1200 ते 1300 किलोमीटरच्या आसपासच आहे सगळं. 84 कोस. त्याला मथुरा मंडल असं पण म्हणतात. काय काय आहे त्याच्यात? मथुरा आहे, वृंदावन आहे, गोवर्धन पर्वत आहे, नंतर तुमचं नंदगाव आहे, बरसाना आहे, रमण रेती आहे, ज्या रेतीत भगवान श्रीकृष्ण खेळले म्हणून ती साधी रेती नाही आहे, स्पेशल रेती आहे. ती इतकी सॉफ्ट आहे, इतकी मऊ आहे, हातात धरलं तरी हातातनं खाली पडेल. कळलं? इतकी ती मऊ आहे माती. त्यांना रमण रेती असं म्हणतात. ज्या रेतीमध्ये राधा रमण रमले ती रमण रेती. लक्षात आलं तुमच्या? मथुरा, रमण रेती, गोकुळ, इकडे गोवर्धन, तिकडे वृंदावन, तिकडे बरसाना, नंदगाव, ही सगळी ठिकाणं मिळून ह्याला 84 कोस भूमी आहे. ह्याला मथुरा मंडल असं म्हणतात. मथुरेत जरी जन्म झालेला असला तरी गेले कुठे? गोकुळात. लक्षात घ्या. आजही राधाकृष्ण, त्याला युगल सरकार म्हणतात. काय म्हणतात? जुगल सरकार. आजही तिथे आहे जुगल सरकार. जे श्रीकृष्ण आपण ओळखतो ते मथुरेपर्यंत मर्यादित आहेत किंवा द्वारकेपर्यंत मर्यादित आहेत. त्याच्याही पुढचे जे श्रीकृष्ण आहेत, प्रेमस्वरूप निराळे श्रीकृष्ण, ते मथुरा मंडलमध्ये आहेत, ते ब्रजभूमीमध्ये आहेत. हे जी ब्रजभूमी आहे ना, ही ओरिजिनलमध्ये कुठे आहे? गोलोकधामामध्ये आहे. गोलोकधाम कुठे आहे? वैकुंठ धामात. वैकुंठ ज्याच्यामध्ये आहे तो जो धाम आहे, गुप्त धाम, त्याला गोलोकधाम म्हणतात. आणि त्या गोलोकधामामध्ये ईश्वर कोण असेल तर श्रीकृष्ण आणि राधा मैया हे ईश्वर आहेत. राधेला जेव्हा अवतार घ्यायला सांगितला तेव्हा ती म्हणाली मी अशी खाली येणार नाही. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं 17 कलांपेक्षा जास्त कला पृथ्वीवर आल्या तर पृथ्वीचे तुकडे होतील. हा भार राधामातेने सांभाळला आहे, म्हणून ती ब्रजभूमीतून कधीच बाहेर नाही आली. तो भार तिथे साठवून ठेवला आहे सगळा. पुण्यनगरी म्हणून आहे ती. कळलं? ती बाहेर नाही आली त्यातनं कधी. ती अजूनही तिथेच आहे मैया. हां, मग जेव्हा तिला यायला सांगितलं तेव्हा ती म्हणली मी असे नाही येणार, मला अख्खं ब्रज पाहिजे, माझं ब्रजशिवाय होणार नाही, मला ब्रज पाहिजे.
ती लीला, ते प्रेम, ते सगळं तिथेच आहे. मग भगवान श्रीकृष्णाने खाली मायेने त्याचं प्रतिबिंब, जसं आपण आपलं प्रतिबिंब आरशात बघतो तसं ते प्रतिबिंब कुठे निर्माण केलं महाराज? पृथ्वीवरती निर्माण केलं. ते हे आहे आज आपण जे बघतोय ते हे प्रतिबिंब आहे. म्हणजे खरं काय असेल ते कल्पना करा. आणि अशा या प्रतिबिंब क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपला देह सांडतो आपण तपस्या करून, तेव्हा आपल्याला खऱ्या गोलोकधामात जायला मिळत आहे. लक्षात आलं? हे गोलोकधाम प्रतिबिंब आहे खाली. त्याला मथुरा मंडल किंवा ब्रजभूमी असं म्हटलं आहे. ओरिजिनल तिकडे आहे गोवर्धन, तो इथे आणलेला आहे. त्याची पण एक गोवर्धनाची कथा आहे, गोवर्धन पर्वताची, ती सांगेन तुम्हाला नंतर क्रमाक्रमाने. तो गोवर्धन इथे आणलेला आहे. असं ही ब्रजभूमी, या ब्रजभूमीमध्ये गेल्यावर नारदांना काय झालं? समाधान झालं, त्यांना आनंद मिळाला, त्यांचं दुःख दूर पळालं. म्हणजे कलियुगात देखील जर कुठे समाधान असेल तर ते कुठे आहे? ब्रजभूमीमध्ये आहे. मथुरा मंडल, वृंदावन. वृंदा म्हणजे तुळशी, तुळशीचं अख्खं वन आहे ते, त्याला वृंदावन. आज ते खूप मोठं आहे झालेलं, वृंदावन म्हणतात त्याला. तिकडे देवांना ठाकूरजी म्हणतात. काय म्हणतात? ठाकूरजी. मग तिथे राधारमण ठाकूरजी आहेत, बाके बिहारी ठाकूरजी आहेत. ही सगळी माहिती हळूहळू तुम्हाला कळेल जसं जसे भागवत ऐकत जाल. आता फक्त ऐकून ठेवा. हां, नंतर राधारमण झाले, बाके बिहारी झाले, असे खूप आहे तिथे. राधा वल्लभजी आहे, तेही ठाकूरजी आहेत. आपल्या महाराष्ट्रातले ठाकूरजी माहिती आहेत का कोण आहेत? पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी, हे ते ठाकूरजी आहेत मुख्य महाराष्ट्रातले, लक्षात घ्या. तसं तिकडे कर्नाटकात कोण आहे ठाकूरजी? बालाजी, हे ठाकूरजी आहेत तिकडे. हे लक्षात ठेवा. ठाकूरजी म्हणजे भगवान, एकच भगवान निरनिराळ्या रूपाने प्रगटच झालेले आहेत. ते आता कसे ते हळूहळू सांगेन तुम्हाला. तर नारदजी ब्रजभूमीमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे अत्यंत समाधान मिळालं. ते तिथेच राहिले वास्तव्याला. जिथे समाधान मिळतं माणूस तिथेच राहतो. ते तिथेच राहिले. एक दिवस एका देवळात देवाला नमस्कार करून आले आणि बाहेर पडले त्या देवळातनं. आणि तिथे यमुना नदी पण आहे. यमुना नदी भगवंताची पत्नी आहे, ती पण गोलोकधामामध्ये असते. तिलासुद्धा खाली आणलेलं आहे त्या नदीच्या स्वरूपामध्ये. पण त्याला आपण आपल्याकडे गंगा, यमुना असे हाक मारतो. तिथे आदराने हाक मारायची पद्धत आहे. जमनाजी, गंगाजी. तुम्ही जाऊन बघा कधी. आपण आपल्या मैत्रिणी असल्यासारखेच हाक मारतोय त्यांना, गंगा, यमुना असं नाही आहे ते. जमनाजी, गंगाजी, गोदावरीजी असं म्हणायला पाहिजे. तर ती यमुना नदी तिथे आहे. त्याप्रमाणे नारदजी फिरताना यमुना नदीच्या काठाने येत होते. त्या काठाने येताना त्यांना एक विलक्षण दृश्य दिसलं. काय दृश्य दिसलं सगळ्यांना? पांढऱ्या शुभ्र साडी नेसलेली, जिला किनार लाल रंगाची होती, अशी एक तरुण स्त्री त्या किनाऱ्यावर विलाप करत होती, शोक करत बसलेली पाहिली. आणि तिच्या मांडीवरती 2 वृद्ध पुरुष बेशुद्ध पडलेले होते. त्यांना ती वारा घालून उठवण्याचा प्रयत्न करत होती. आणि तिला वारा घालायला हजारो स्त्रिया आजूबाजूला उभ्या होत्या. सगळ्या वारा घालत तिचा शोक निवारण करण्याकरता असं चाललं होतं. हे सगळं दृश्य कोणी पाहिलं? नारदांनी पाहिलं. की हा काय गडबड आहे, काय गडबड आहे म्हणून नारद त्या गर्दीमध्ये शिरले. नारद शिरले आणि चौकशी करू लागले. पाहता पाहता गर्दी ओलांडता ते त्या स्त्रीजवळ आले आणि तिला विचारलं, काय गं बाई, कोण आहेस तू? काय झालं तुला? कसला शोक करतेस एवढी? हे काय आहे? नारदजींना तिने प्रणाम केला. ती म्हणाली, भगवन, मी तुम्हाला ओळखते. तुम्ही भगवंताचे पार्षद आहात. नारदजी म्हणले, हो. म्हणले, मी भक्ती आहे. काय झाले? मी भक्ती आहे. ह्या ज्या मला वारा घालतायत ना पंख्यानी, ह्या सगळ्या नद्या आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, या सगळ्या नद्या आहेत. ह्या मला वारा घालतायत. आणि ही जी 2 वृद्ध पुरुष माझ्या मांडीवरती झोपलेले आपण पाहता, ही माझी मुलं आहेत. ज्ञान आणि वैराग्य. मग तिने स्वतःचा इतिहास सांगितला की भगवन देवर्षी, मी भक्ती आहे. माझा जन्म द्रविड देशात झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान मिळाला. गुजरातमध्ये मला वार्धक्य आला. ती काय सांगते डिटेल बघा. भक्ती आहे ती. आपण जी भक्ती करतो ना, ती भक्ती आहे. द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले. कर्नाटकात भक्ती किती आहे जाऊन बघा. घरं कमी, मंदिरं जास्ती आहेत, है ना.
कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्रात आले भक्ती आहेत, सगळेच करतात असं नाही, पण आहे सन्मान मिळाला, भक्तीचा सन्मान केला आपल्या महाराष्ट्राने. गुजरातमध्ये मला वार्धक्य आलं असं ती म्हटली. भक्तीला वार्धक्य येण्यासारखं काय असतं? भक्तीने तर आनंद मिळतो ना, सगळ्यांना आनंद मिळतो भक्ती केली की. मग भक्तीने वार्धक्य यावं असं गुजरातमध्ये काय आहे? व्यवहार. कळलं? जिथं व्यवहार आला तिथं भक्तीला वार्धक्य येतं. व्यवहार असावा की नसावा? असावा. व्यवहार पाहिजेच. व्यवहार नसेल तर सगळं गडबड होईल. पण तो मर्यादेपर्यंतच असावा. आपला व्यवहार इतका वाढला आहे की आपण देवाशी सुद्धा व्यवहार करायला लागलो आहोत. मला अमकं प्रमोशन पाहिजे, 4 नारळ चढवतो. बोलतो ना आपण, मला अमकं दे, तुला तेवढे पैसे चढवतो, एवढ्या लोकांना खाऊ घालतो. घेणं म्हणजे व्यवहार की नाही? हा व्यवहार जिथे आहे तिथं भक्ती होत नाही. भक्ती निरपेक्षपणे केली पाहिजे. तू मला काही दे नाही तर नको देऊ, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी तुझी भक्ती करणार, ही निरपेक्ष भक्ती. लक्षात आलं? आपण मोजून सगळं, आम्हाला सगळी मोजायची सवय झाली आहे. म्हणून संतांनी आमच्यावर उपकार केले, तुम्हाला मोजायचंच आहे ना, जप मोजा. 1000 जप, 2000 जप, 3000 जप, श्रीराम जय राम जय जय राम करत बसा म्हणारे. म्हणून संख्येवरती जप देतात. लोक म्हणतात देवाचं मोजायचं कशाला, बाकीचं कशाला मोजता? ते मोजताय ना, हे पण मोजा. हे केल्याशिवाय ते बॅलन्स होत नाही आहे. म्हणजे हे नाम जप आपण मोजतो करतो ना, तेव्हा ती संख्या जी व्यवहार होतो ना आपला, त्यांनी हे कमी 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 होत जातो इकडचा व्यवहार, आणि भक्ती वाढत जाते आपली. आणि भक्ती वाढली की मग ही संख्या पण बाजूला राहते, केवळ मग आपला नामस्मरण चालू राहतं. असू दे. मग ते काय म्हणाले की द्रविड देशात माझा जन्म झाला, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान मिळाला, आणि गुजरातमध्ये मला वार्धक्य आलं. मग म्हणाले मी आणि माझी मुलं, म्हणजे ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. मला एक दासी पण होती म्हणाले, मुक्ती. तिचा तर जीवच कसा विसवायला लागला. तिला मी दिलं पाठवून म्हणले स्वर्गात, पण म्हणले भक्ती. आता याचा अर्थ लक्षात घ्या. मुक्ती भक्तीची काय आहे? दासी. आपण ज्या मुक्तीला एवढं श्रेष्ठ समजतोय ती भक्तीची काय आहे? दासी. ज्ञान आणि वैराग्य ही काय आहेत? मुलं. सगळ्याची आई कोण आहे? भक्ती. म्हणजे भक्ती आली की सगळं येतं. हे लोक आले की आई येईलच असं नाही, पण आई आली की मुलं येणारच आणि दासी पण येणार. म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ आहे भगवंताची. मग म्हणाले मी माझ्या मुलांसकट उठून वृंदावनात आले. इथं आले म्हणाले, पण इथे म्हणले आल्याबरोबर आमच्या मनाला समाधान मिळालं. मी तरुण झाले. वृद्ध जे झालं होतं, मला जे वार्धक्य आलं होतं ते मी तरुण झाले, पण माझी मुलं मात्र म्हातारीच राहिलीत. आणि बघ बेशुद्ध पडलेत म्हणले नारदजी. हे काय असं उलटं काय? कलियुगामध्ये असं उलटं काय होतं? आई खरं म्हातारी पाहिजे, मुलं तरुण पाहिजे. इथे म्हणले मुलं म्हातारी आहेत आणि आई तरुण आहे. ते कलियुगाचं वैशिष्ट्य आहे म्हणाले. कळलं की नाही? आई तरुणच दिसते, मुलं म्हातारी दिसतात म्हणाले. कलियुगाचं वैशिष्ट्य आहे ते. नारदजी काय म्हणाले, तुमच्या मुलांना वार्धक्य का आलं? वार्धक्य केव्हा येतं? जेव्हा आपण आपलं शरीर वापरात ठेवत नाही. काय म्हणतो मी बघा, वय किती पण असो, तुम्ही अगदी 20 असलात, 30 असलात, 40 असलात, 50 असलात, वॉट एव्हर, शरीर वापरात ठेवलं नाही की वार्धक्य यायला सुरुवात होते. बरोबर आहे? म्हणून 60 वर्षाचा मनुष्य अपडाऊन करून अगदी दिवसभर काम करत असेल तरी तो तरुणाला लाजवेल असा असतो. तेच 30 वर्षाचा घरात बसून ते आपलं काहीतरी चाललेलं असतंय, तो तरुणही केस पिकतात, थकलेला असतो कारण नसताना. बघा तुम्ही का थकलं? कामच नाही आहे, शरीरच वापरत नाही आहे म्हणून थकल्यासारखं. वार्धक्य कशावर लक्षात आलं तुमच्या? अगदी ह्या वयातही व्यवस्थित राहायचा उपाय, काम करत राहा. बसलात की संपलात. काम कंटिन्यू काहीतरी काम करत राहिलं पाहिजे, डोक्याने पण आणि शरीराने पण. आणि जर ते नसेल तर एक आणखी तरुण होण्याचा उपाय आहे. काय? हातात माळ पकडायची आणि अखंड नामस्मरण करायचं एकाच जागी बसून. चालता फिरता उठता बसता एका जागेवर बसून माळा घराघर ओळखा, अगदी ओढा. मी गॅरंटी लिहून देतो तुम्हाला, 20 वर्षांनी तरुण व्हाल. इतकं कारण ती भगवंताची ताकद आहे ना. नाम म्हणजे काय? स्वयंमेव भगवान आहे ना.
ती भगवंताची ऊर्जा तुमच्यात प्रवेश करते. मग बघा काय होतं. म्हणून हे 2 उपाय आहेत वार्धक्य घालवण्याचे. तर ज्याला जो सोपा वाटतो त्यांनी घ्या. तर मग ते काय म्हणाले की वापरात नाही, जी गोष्ट वापरात नाही ती निघून जाते. अगदी तुम्ही तुमच्या घरातले जुने टेप रेकॉर्डर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा बघा, ती जर तुम्ही रेग्युलर वापरली नाही तर ती खराब होते. ती वापरावीच लागते तरच ती चांगली राहते, नाही तर खराब होऊन जाते. गंज चढतो म्हणतो ना आपण, गंज चढतो. तसं पहिली गोष्ट म्हणाले, हे जे ज्ञान आणि वैराग्य आहे ह्यांना इथे आल्यानंतर आत्मसुख मिळालेलं आहे म्हणून त्यांना झोप येते, म्हणून ते झोपल्यासारखे वाटतात. आत्मसुख म्हणजे समाधान मिळालं की झोप यायला लागते. आत्ता प्रवचनात सुद्धा आपल्याला असं येतं. हे चांगलं लक्षण आहे. याचं खरं अर्थ काय माहिती आहे का? रिलॅक्स आहात तुम्ही आत्ता इथं, डोक्याला कुठली कटकट नाही आहे, तुम्हाला शांतता वाटते आहे. या प्रवचनातनं कथेतून अगदी शांत, म्हणजे काय त्याला रिलॅक्सेशन म्हणतो आपण, माइंडचं रिलॅक्सेशन ते मिळतं आहे. म्हणून शांती मिळते, म्हणून झोप येते तुम्हाला. कळलं? हे खूप चांगलं लक्षण आहे. अखंड जो सत्संग करेल ना त्याच्या झोपेच्या गोळ्या पण बंद होतील. सहज सवय लागते, कारण माइंड रिलॅक्स होतं. इथे काही सायकॅट्रिस्ट वगैरे जायची आवश्यकता नाही. सत्संगमध्ये बसलं की या क्रिया आपोआप होतात. हे सत्संगाचा महिमा आहे. म्हणून जे झोप येत असेल ना, अगदी कोण बघते की लाजूबिजून बिंदास आळस द्या, अगदी छान. कारण आपलं ते चांगलं लक्षण आहे की आपण चांगलं ऐकतोय, त्यामुळे चांगला आपल्यावरती परिणाम होतोय. आलं लक्षात? आता बघा त्यांनी काय सांगितलं, हे बेशुद्ध नाही येत पडलेले, म्हणजे त्यांना झोप येते कारण त्यांना आत्मसुख मिळतंय. आणि राहिला प्रश्न की ते वृद्ध कसे राहिले, तू तरुण कशी झालीस. ज्ञानाची आणि वैराग्याची वृंदावनात गरजच नाही. वृंदावनात कोणालाही ज्ञान नको आहे आणि वैराग्यही नको आहे. त्यांना केवळ भक्ती पाहिजे. भक्तीनेच भगवंताची प्राप्ती सहज होते आहे. म्हणून तू भक्ती तरुण झाली आहेस. ज्ञानाची आणि वैराग्याची वृंदावनात गरज नाही. भक्त मंडळी बघा तुम्ही वृंदावनातली, रसिक मंडळी आहेत. व्रज रस भक्ती म्हटलं नाही, मी रसमय भक्ती आहे ही. कोणी तुम्हाला असं अगदी संन्यासी आणि असे सापडणार नाहीत. ब्रजरस, रस्त्यातले सुद्धा अगदी माणसं भांडाभांडी कर मनापासून वाटतील, अगदी मनापासून. रस आहे तो. बोलतील रसमय बोलतील. असं मस्त ते मफलर टाकून, अगदी पान बिन तोंडात टाकून आणि अगदी सजून धजून छान कुर्ते बिरते घालून, केस बीस पिंचून मस्त गॉगल बिगल रस्त्यातनं हिंडत असतात. ते सुद्धा भक्त आहेत. त्यांना विचारा हे कशासाठी, ठाकूरजी को पसंद है ना इसलिए. ही भक्ती आहे बघा. कळतं तुम्हाला? त्याला तो पण तसाच आहे ना, त्याचं बघा ना, तो कसा सजला अगदी मोर मुकुट आहे ना, सजून धजून. त्याला पण भक्त असेच आवडतात, सजून धजून अगदी छान. म्हणून ही रसमय भक्ती आहे. जिथं रसमय भक्ती आहे तिथे वैराग्याचं काय कारण आहे? वैराग्याचा काही संबंध येत नाही. ज्ञान काय करायचं आहे आपल्याला, तिथे लोक ज्ञान पण नाही म्हणतात. ते म्हणतात आमचे ठाकूरजी तर आम्हाला एवढंच माहिती आहे, वो हमारा है और हम उसके है, बस. याच्यामध्ये आणि काय ज्ञान पाहिजे म्हणजे? मीरा मातेचं वाक्य आठवा, मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई. काही नकोच आहे. कशाला पाहिजे वैराग्य, कशाला पाहिजे प्रेम रस. ही व्रजरस भक्ती आहे महाराज. भगवंतावर प्रेम करायला लागणे ही भक्ती आहे. भगवंतावर अतिशय प्रेम करणे ही भक्ती आहे. म्हणून म्हणाले भक्ती तू तरुण आहेस. हे मुलं तुझी वृद्धावस्थेला, कारण त्यांची गरजच नाही आहे वृंदावनामध्ये. तेव्हा ती म्हणते की नारदजी बरोबर आहे, पण कृपा करा तुम्ही त्यांना उठवा तरी, त्यांना तरुण होईल असा काहीतरी उपाय तुम्ही काढा. तुम्ही काही करू शकता. ठीक आहे म्हणलं, मी प्रयत्न करतो. म्हणून त्यांनी ज्ञान आणि वैराग्याच्या कानाजवळ ते गेले आणि त्यांना हाका मारल्या, ज्ञाना उठ, वैराग्या उठ. अरे ज्ञाना उठ, वैराग्या उठ. कोणी उठलं नाही, झोपलेलं आहे. याचा आत्ताच्या ह्याच्यातला अर्थ काय माहिती आहे? कितीही ज्ञानाच्या गप्पा मारल्या, कितीही वैराग्याच्या गप्पा मारल्या तरी तुमच्या अंतरातलं ज्ञान आणि वैराग्य जागे होणार नाही. कलियुगाचा हा प्रभाव आहे. ठीक आहे. मग उठत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्या कानामध्ये वेदांची जी सूत्र आहेत ती म्हणायला सुरुवात केली, ज्या रुच्या आहेत वेदांच्या, त्या ज्ञानाच्याही कानात म्हटल्या आणि वैराग्याच्याही कानात म्हटल्या. त्यानेही त्यांना जाग आली नाही. याचा अर्थ काय, कलियुगामध्ये कितीही वेद पाठांतर करून तुम्ही म्हटलेत आणि तरी त्याने काय होणार आहे, ज्ञान आणि वैराग्य तुमच्यातलं पुष्ट होईलच असं नाही. ठीक आहे. हे झालं.
मग त्यांनी भगवद्गीता त्यांच्या कानात म्हटली, जी भगवंताची वाणी आहे, भगवद्गीता म्हटली. भगवद्गीता म्हटल्यावर थोडेसे डोळे किलकिले असे उघडे करून पाहिले, परत मिटले आणि परत झोपले. याचा अर्थ कलियुगामध्ये आम्ही ते वेगवेगळे कोर्सेस करतो ना, भगवद्गीता पाठ करू, अमक करू, तमक करू, ते असे पाठांतर करूनही तुमच्यातलं ज्ञान आणि वैराग्य जागा होईलच असं नाही. हा फायदा काय होईल, एखादा काय बोललं तर एखादा श्लोक चिटकून टाकायचा असं पाठांतर असल्यामुळे, म्हणजे आम्हाला किती ज्ञान आहे असं आपण सांगू शकतो. आतमध्ये काहीच नसतं. कळलं? आता बघा ना किती सुंदर आहे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान म्हणले मला तुम्ही अनन्य व्हा, म्हणजे तुमचा योग आणि क्षेम मी चालवतो. आपण किती अनन्य आहोत देवाला. अनन्य म्हणजे काय माहिती आहे का? आपण रोज म्हणतो पण आपल्या आत ते घुसवत नाही. काय म्हणतो आपण रोज? घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नामा पुढे त्वमेव माता. वाटते का ती माता? देव आई आहे असं वाटतं का? आईला जे जे आपण सांगतो फोन करून सारखं सगळं ते सांगतो का तिकडे? देवाला सांगतो का? खरं आईला फोन करायला नकोच आहे, देवालाच फोन करायला हवेत. त्वमेव माता च पिता त्वमेव. संरक्षण तो करेल असं वाटतं का? काय झालं की आम्ही लगेच डॉक्टरला बोलवतो, डॉक्टर संरक्षण करायला असं वाटतं, तो संरक्षण करायला असं वाटत नाही. म्हणजे त्वमेव पिता नाही आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव. त्वमेव बंधू च सखा त्वमेव. सखा समजताय का त्याला? शेअरिंग करताय का त्याच्याशी? जे जे तुमच्या आयुष्यात घडतंय ते त्याला शेअर करता? आम्ही अशांना शेअर करतो ज्यांना ऐकण्यात मजा येते, ते नंतर आपलीच बदनामी करतात मागे. अशांना शेअर करतो आम्ही. शेअर कोणाला करायला पाहिजे? जो आपलं दुःख हलकं करेल, समजून घेईल, आपल्याला वरदहस्त ठेवेल कृपेचा. तो सखा कोण आहे? श्रीकृष्णासारखा सखा कोण आहे? महाराज सांगा जरा मला. सखा त्वमेव. त्वमेव विद्या. आज आमचं एज्युकेशन विचारलं की आम्ही सांगतो MA आहे आणि MSc आहे आणि इंजिनियर आहे आणि डॉक्टर आहे. माझी विद्या श्रीकृष्ण आहे असं कोण सांगतं? ज्यांनी हे सांगितलं ते सर्वश्रेष्ठ भक्त गोपी ठरल्या. जिथे ज्ञानी असलेल्या मोठ्या मोठ्या डिग्र्या असलेल्या उद्धवाला देखील शरण जावं लागलं महाराज, कारण गोपिकांनी म्हटलं त्वमेव विद्या. कळतं तुम्हाला? त्वमेव विद्या च द्रविडम त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. वागतोय का आपण? घरात किती देव आहेत? त्या देवघरात बघा मारामाऱ्या झालेल्या असतात. किती देव असतात तिथे? त्वमेव सर्वं मम देव देव. एक श्रीकृष्ण असला बस झालं. आणि कोण पाहिजे? किती गर्दी आहे. एखाद्याला फुल कमी पडलं तर आम्हाला टेन्शन येतं, ह्याला कमी पडलं आहे, हे काय गोडबड गोंधळ करेल की काय आमच्याबरोबर, नाही का? आम्ही सांगू घाबरूनच परमार्थ करतो आहे. देवीला गेलो नाही तर ती कोपेल, देवाला फुल कमी पडलं तर हा कोपायचा, एकादशी नाही धरली तर आमकं, सत्यनारायणाचा प्रसाद नाही घेतला तर बापरे काय होईल. घाबरताय का भक्ती करताय? भीती आणि भक्ती दोघांमध्ये फरक आहे. देवाला कोपण्याशिवाय दुसरं काम नाही का हो? देव कधीही कोणावर कोपत नाही. ती आपली आई आहे. रागवते का आई? कधी वरचेवर रागवेल? कायमची कशी रागवते ती? नाही. तुम्ही करा नाही तर नका करू. तिचं काम प्रेम करणंच आहे तुमच्यावरती, प्रेमच करणार आहे. कशाला घाबरता? काही घाबरायची गरज नाही आहे. एक मस्त नामस्मरण अगदी छान ठेवा. भगवंताचा जो तुम्हाला आवडतो देव त्याचं आवडतं नाव घ्या आणि अखंड घ्या. ते अखंड त्याच्यातच सगळ्या देवांची दर्शनं तुम्हाला होतील. अगदी गुरुचं सुद्धा दर्शन होईल. किंवा गुरु केलेलं असेल तर गुरुने जे नामस्मरण दिलेलं असेल ते नामस्मरण तुम्ही करा. देवावर प्रेम करणं नामे भक्ती आहे. आणखी काही करायची आवश्यकता नसते. मग भगवद्गीता म्हटली तरी त्यांना जाग आली नाही. आश्चर्य वाटलं कोणाला? नारदांना. मी वेदांच्या ऋचा म्हटल्या, उठले नाहीत. हाक मारले, उठले नाहीत. भगवद्गीता जी भगवंताची वाणी आहे तरी उठले नाही. काय आश्चर्य आहे म्हणले. आता काय उपाय करणार मग ज्ञान आणि वैराग्य जागं करायला? तेवढ्यात आकाशवाणी झाली की हे नारदजी, जे तुम्ही भार आपल्या अंगावर घेतलं हे कार्य हे निश्चित सफल होईल, पण याचा उपाय तुम्हाला विचारावा लागेल. साधू संतांना जाऊन विचारा. म्हणजे काय सांगितलं शेवटी? तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कुठे मिळणार आहेत? सत्संग, साधुसंग. साधूंकडून जेव्हा सत्संग, म्हणून सत्संगात बसलं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात आपल्या मनात पडलेल्या. म्हणून नारदांनाही जिथे सत्संग करावा लागतो तिथे तुम्ही आणि आम्ही काय? बरोबर? मग नारदजींनी भक्तीला नमस्कार केला आणि भक्तीला म्हटले, तू काळजी करू नकोस. मी आता मला उपाय सापडला की घरोघरी प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये हे भक्ती मी तुझी स्थापना करीन या कलियुगामध्ये सुद्धा. काळजी करू नकोस, मी करतो सगळं. आणि नारदजी निघाले. नारायण नारायण नारायण. बद्रिका आश्रमाला गेले.
दुसरे केदार आश्रमाला, केदारनाथ, बद्रीनाथ सगळीकडे फिरले, अगदी हिमालयात सुद्धा सगळीकडे फिरले, सगळ्या संतांच्या भेटी घेतल्या. पण काही संतांना विचारलं, पण एकाही संतांनी, ऋषींनी त्यांना उत्तरं दिली नाही. का? एक तर माहिती नव्हतं, आणि ज्यांना माहिती होतं त्यांनी नाही सांगितलं की नारदजी आपल्याला प्रश्न विचारतायत, हे तर सर्वज्ञ आहेत, देवर्षी आहेत, सर्वज्ञ आहेत, हे आपल्याला प्रश्न विचारतायत, म्हणजे आपली परीक्षा करतायत बहुतेक आपल्याला येतं आहे की नाही, म्हणून गप्प बसलेलं बरं, म्हणून कोणी सांगितलं नाही. तर एकूण काय झालं, ज्यांना माहिती नव्हतं त्यांनी सांगायचा प्रश्नच येत नाही, ज्यांना माहिती होतं त्यांना वाटलं नारदांना ऑलरेडी माहिती, आपली परीक्षा घेतात म्हणून त्यांनी सांगितलं नाही. मग आता करावं काय? शेवटी नारदांना उपाय मिळालाच नाही. थकले नारदजी, आणि मग त्यांच्या डोक्यात आलं की एखादी गोष्ट हवी असेल पण जर का ती मिळत नसेल तर त्याला शेवटचा उपाय म्हणजे तपश्चर्या आहे. आता मी तपाला बसेन मला या प्रसंगाचं उत्तर मिळण्याकरता, म्हणून ते तपाचा त्यांनी संकल्प करणार. तेवढ्यात समोरून कोटी सूर्य तेज असलेले सनकादिक महामुनी त्या ठिकाणी प्रगट झाले. सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन नावाचे ऋषी. आपला जो धर्म आहे तो सनातन धर्म आहे, तो सनातन नावाच्या ऋषींनी लिहिलेला आहे. तर हे 4 सनकादिक मुनी, त्यांच्या मुखामध्ये नेहमी अखंड भजन, श्री हरी शरणम, श्री हरी शरणम, श्री हरी शरणम, सारखं ते भजन. आता त्या भजनाचा अर्थ पण लक्षात घ्या. श्री हरी शरणम म्हणजे मी तुला शरण आहे भगवंता. बस, भगवंताला शरण जाणे हा भगवंत मिळवण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. की आता आमची मालकी आमच्या प्रपंचावर नाही, तू जे करशील ते, तू जसं ठेवशील तसं. आलं लक्षात? ही शरणागती आहे. म्हणजे वाईट झालं तरी तुझ्या इच्छेने झालं असं म्हणता आलं पाहिजे, ती शरणागती आहे. चांगलं झालं तरी तुझ्या इच्छेने, वाईट झालं तरी तुझ्या इच्छेने. वाईट झालं तर ते माझ्या कुठेतरी पुढे चांगलं होणार असेल म्हणूनच वाईट झालं आहे, ते त्या चांगल्यासाठी आहे, आणि जे चांगलं करतोस ते तुझ्यामुळेच आहे. सगळंच भार त्याच्यावर सोप होतो. लहान मुलं कसं म्हणतात आईला, स्वतःहून पडलं तरी म्हणतात तू धक्का दिलास, आहे की नाही, आणि अगदी कडेवर घेतलं तरी छान त्यांना वाटतं. बघा, जे काही असतं त्यांच्यासाठी आई सर्वस्व असतं, तसं आपल्यासाठी भगवंत हे सर्वस्व असलं पाहिजे. त्या बाबतीमध्ये तू जे काही करशील ते माझ्या चांगल्यासाठी हिताचंच करणार आहेस, याला म्हणतात शरणागती. श्री हरी शरणम हे वाक्य कोणाच्या आहे? सनकादिक महामुनींच्या तोंडामध्ये बसलेलं. ते समोरून आले, त्यांना नमस्कार केला नारद महर्षींनी. दिसायला ते 4-4 वर्षाच्या बालका एवढे होते, पण त्यांना दाढी मिशा होत्या आणि त्या पांढऱ्या होत्या. किती वेगळं आहे बघा. 4-4 वर्षाची बालकं पण पांढऱ्या दाढी मिशा, असं कसं पॉसिबल आहे? ते एक सिम्बॉलिक आहे. इतकं जप ध्यान झालेलं होतं त्यांचं की वृत्ती बालकाप्रमाणे आणि ज्ञान म्हाताऱ्या माणसाप्रमाणे. कळलं? तिथं आनंद आणि समाधान आहे. आपलं उलटं आहे. आपलं ज्ञान बालकाप्रमाणे असतं आणि आपल्या ज्या वृत्ती असतात, विचार, त्या अगदी म्हाताऱ्या माणसासारख्या असतात. किती लेक्चर झाडतो आपण सगळ्यांना, पण आपल्या आतमध्ये काही नसतं. कळलं? त्यामुळे वृत्ती मोठ्या माणसासारखी असते, ज्ञान बालकासारखं असतं. इथं असमाधानच आहे. समाधान पाहिजे असेल तर ज्ञान वृद्ध माणसासारखं भरपूर नॉलेज पाहिजे, भरपूर नॉलेज, ज्ञान भरपूर पाहिजे, आणि वृत्ती बालका एवढी. जेव्हा ज्ञान भरपूर असेल ना तेव्हा वृत्ती बालकाप्रमाणेच होते, निरागस होते. त्याला ना शत्रुत्व असतं, ना मित्रत्व असतं, ना अभिमान असतो, ना काही नाही. वृक्षाला जेवढी फळं येतात तेवढं ते वागतं. ज्ञान विद्या विनयेन शोभते. जेवढं ज्ञान जास्त तेवढं माणूस हा पोलाईट असतो. जो आखडलेला असतो ना, समजा हा अडाणी आहे पक्का, जेव्हा आखडलेला आहे त्याला ज्ञान पूर्ण नाही हे समजून तो खूप ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपोआप पोलाईटनेस आपोआप येतो. म्हणून जे एज्युकेशन किंवा इन्फॉर्मेशन जे काही तुम्ही म्हणता, ज्ञान, नॉलेज, विजडम भरपूर पाहिजे, भरपूर. ते खूप मिळवा क्वांटिटीने, म्हणजे आपोआप तुम्हाला काय होईल तर पोलाईटनेस येईल. त्याच्याने नम्रता आली पाहिजे. तसं हे सनकादिक मुनी दाढीमिशा पांढऱ्या 4-4 वर्षाच्या बालका एवढे. तेव्हा नारदांनी त्याला प्रश्न विचारला की आपण आलात, बरं झालं, मी माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय, असं सगळी घटना घडली, आकाशवाणी झाली, अमकं उत्तर मिळालं, म्हणजे आता काय करावं, मी विचारतोय, सगळ्या साधू संतांना भेटतोय, मला कोणी काही सांगेना. तेव्हा ते म्हणाले, सोपं आहे म्हणले, काखेत कळसन गावाला वळसा. तुम्हीच नाही का आम्हाला सांगितलेलं, तुमचंच तुम्ही विसरलात. म्हणले काय? म्हणजे ब्रह्मदेवानी, तुम्ही ब्रह्मदेवाचे सुपुत्र आहात ना, ब्रह्मदेवानी तुम्हाला सांगितलं आहे श्रीमद भागवत सप्ताह यज्ञ,
हे केल्याने तुमचं काम होतं आहे. भक्ती तर तरुण आहेच, ज्ञान वैराग्य सगळ्यांना जाग येतली की नाही बघा म्हणाले तुम्ही. हा उपाय आहे त्याच्यावरती. एवढा आनंद, अरे हो विसरलोच होतो की मी. आपल्याकडे सगळं नॉलेज असतं, पण संतांनी आठवण करून द्यावी लागते, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. म्हणून संत संगती फार महत्त्वाची असते. मग ते म्हणले कुठे करू मी हे भागवत? ते म्हणाले हरिद्वारला एक ठिकाण आहे आनंदवन नावाचं. आनंद नावाचा एक घाट आहे. काय आहे? हरिद्वारला आनंद नावाचा एक घाट आहे. तिथे घनदाट जंगल आहे आणि सुंदर असा तो घाट आहे. नदीचा पाण्याचा खळखळाट असतो. रसरशीत वाळू पसरलेली आहे. ते एक उत्तम ठिकाण आहे सत्संग करण्याकरता. तुम्ही ही पहिली भागवत कथा तिथं करा. ठीक आहे म्हणाले. तर सत्संग करताना नेहमी भागवत करताना आमंत्रण करायचे असतात. त्याप्रमाणे नारदांनी आमंत्रण केलं सगळे. आणि सगळे भागवत कथा आहे हे ऐकूनच मुळात तिथे धावत आले की भागवत कथा म्हणजे पुण्य, मुक्ती मिळते. आणि अगदी या भागवत कथेचं मी तुम्हाला सहज फळ सांगतो. सहज नुसतं येऊन बसलात तरी पूर्वजांना मुक्ती मिळते. जी श्राद्धाधिक आपण कर्म करतो ना, पूर्वजांना मुक्ती मिळते. कशी ती पण एक कथा आली आहे, नंतर सांगतो पुढच्या याच्यामुळे. भागवत हे खूप विलक्षण आहे, आपल्याला कल्पनाही नाही आहे. आणि तुमची कितीतरी जन्माची पुण्याई असल्याशिवाय तुम्हाला भागवत ऐकायची इच्छा होत नाही. ज्या अर्थी तुम्ही येऊन बसला तिथपर्यंत अनेक जन्मांची पुण्याई आहे, म्हणून भागवत ऐकायला मिळतं आहे. आणि भागवताचं फळ अगदी अमीट आहे. मोक्ष, भक्ती, प्रेम, ज्ञान, वैराग्य सगळी फळं आहेत भागवताची. त्यातलं कुठलंही आपापल्या अधिकाराप्रमाणे आपल्याला मिळू शकतं. तर सगळे ऋषीमुनी आले, भागवत आहे भागवत आहे भागवत आहे. अगदी दाटी झाली त्या आनंद नावाच्या घाटावर. प्रत्येकाला बोलावणं पाठवलं. आले सगळे. जे आले नाही त्यांना भृगुऋषी स्वतः जाऊन घेऊन आले की चला कथा आहे कथा आहे कथा आहे. आणि मुख्य 4 आसनं होती. मोठं आसन, जसं आता हे आसन आहे ना तसं एक आसन ठेवलं होतं. त्या मोठ्या आसनावरती सनकादिक ऋषींना बसवलं. आणि नारद खाली बसले आणि म्हणाले भगवान आपणच कथा सांगावी म्हणजे फार छान होईल. आपण नेहमी भगवंताचे गुणगान गाता, भगवंताविषयी बोलत असता आणि भगवंताची आपल्याला आवड आहे आणि श्री हरी शरणम हा मंत्र नेहमी आपल्या मुखामध्ये असतो. आपणच जर भागवत कथा सांगितली तर बरं होईल. सनकादिकांना तेच हवं होतं, त्यांनाही कथा करायचीच आवड असते. त्यामुळे ते म्हणजे ठीक आहे आम्ही कथा सांगतो. म्हणून त्यांनी नमस्कार केला आणि भागवताचं पहिलं पान, फक्त असं पुस्तक जे होतं पोथी ती उघडली. उघडल्याबरोबर त्या ठिकाणी एक चमत्कार झाला. काय झालं? ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि मुक्ती चारही चिरतरुण झालेले आणि विविध आभूषणं घातलेले, छान कपडे घातलेले ही चौघं मंडळी कथेला जेवढे सगळे बसले होते त्याच्या पहिल्या रांगेमध्ये येऊन बसले. नारदांना आश्चर्य वाटलं. अजून सुरू पण झाला नाही, पहिलंच पान उघडलं आणि तेवढ्यात भक्ती तरुण आहेच, मुक्ती आली तरुण होऊन, ज्ञान तरुण होऊन आलं, वैराग्य तरुण होऊन आलं, अगदी छान येऊन बसले. हा चमत्कार कसा? तेव्हा सनकादिक मुनी म्हणाले नारदजी हा चमत्कार नाही आहे. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि मुक्ती कशात आहेत? पोथीतच तर आहेत, भागवतात तर आहेत. भागवत उघडलं की आतूनच सगळ्या बाहेर आल्या, म्हणून हे सगळे चिरतरुण झाले. याचा अर्थ कळला. भागवतामध्ये काय काय आहे? ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि मुक्ती. आता 7 दिवस जेवढ्या एकाग्रतेने तुम्ही ऐकाल प्रेमाने, त्यापैकी एक तरी तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या अधिकाराप्रमाणे. हे लक्षात घ्या. मग भागवत कथेला तिथे सुरुवात झाली. भागवत झालं आणि शेवटच्या दिवशी असंख्य विमान त्या आकाशातून खाली उतरले, पताका लावलेले. नंतर ध्रुव आणि प्रल्हाद झांज वाजवत होते, इंद्रादिक देव मृदंग वाजवत होते, नंतर अजामिळासारखी भक्तमंडळी आणखीन टाळ वाजवत होती. अशी सगळी भक्तमंडळी त्या विमानातनं नंद सुनंद अशी सगळी भक्तमंडळी त्या पृथ्वीवरती उतरली आणि यांच्याबरोबर उभे राहून मोठ्याने भजन करू लागली. शेवटच्या दिवशी हे पण सगळे नाचायला लागले. हरिनामाचा दंगा सुरू झाला. अगदी छान कोणी मंजिरी वाजवतोय, कोणी टाळ वाजवतोय, कोणी मृदंग वाजवतोय, कोणी अगदी छान रमलंय भक्तीमध्ये, भजन करताय. जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी. सगळे भक्तिरसात ओथंबून नाचतायत. आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला. वैकुंठातून गरुडाच्या विमानावर बसून
नीलवर्ण श्यामवर्ण स्मित हास्य असलेले, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, कौस्तुभमणी कंठी असलेले, कुरळे केस असलेले, मोर मुकुट घातलेले भगवान श्रीहरी त्या विमानावर बसून त्या ठिकाणी आले. जिथे कथा चालू असते त्या ठिकाणी भगवान येतात. त्यांनी सगळ्यांना भजन करताना पाहून त्यांना एवढा आनंद झाला. स्वयमेव भगवान श्रीहरी खाली उतरले आणि त्यांनी ध्रुवाच्या गळ्यातले टाळ स्वतःच्या गळ्यात घेतले आणि टाळ वाजवून जय जय नारायण नारायण हरी हरी स्वतःच्याच नावाचं भजन करू लागले. पुष्कळ वेळ नामाचा दंगा उसळला, छान भजनाचा दंगा उसळला आणि थोड्या वेळ सगळं शांत झालं थोड्या वेळाने आणि आपल्या सर्व भक्तांना घेऊन भगवान श्रीहरी त्या विमानात बसून वैकुंठाला गोलोकधामाला निघून गेले. अशा पद्धतीने हे शौनकजी, नारदांना जो प्रश्न पडला होता की कलियुगामध्ये माणसाने काय करावं, काही नाही, बसून फक्त भागवत कथा ऐकावी, त्यामध्ये त्यांना भगवंताची प्राप्ती होते, हे सूतजींनी उत्तर दिलं शौनकजींना. शौनकजी म्हणतात मला फार आवड निर्माण झाली हो. म्हणले काय आहे हे भागवत नेमकं आणि कोणी कोणी ऐकलंय हे? ते म्हणले आता हे उद्याच्या भागात सांगतो, आज भागवत कथा इथे आपण थांबूया. ठीक आहे. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे राधे. आरतीची तयारी करा. श्रीराम समर्थ. जय जय भगवंता गुणवंता, जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता सुधर्म स्थापाया, अवतरसी तू या युगायुगासी. निरदाळुनि दृष्टा निज भक्ता, होशी मुक्तीचा दाता. जय जय भगवंता बोधामृत द्याया, जनते ते निर्मियसी संता. ते सात्विक भक्तीने त्वत्पद धरिता, होशी मग आकळिता. जय जय भगवंता ओवाळितो तुझला प्रेमाने, श्रद्धायुक्त मनाने. भक्ता कल्पतरू तू असता, मग मनी कसली चिंता. जय जय भगवंता क्षीरसागर वासी. प्रभु असशी लक्ष्मी उभी चरणाशी. अनंत नामानी निज भक्ता, दाविसी रूप अनंता. जय जय भगवंता गुणवंता, जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे 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 राधे. हरे कृष्ण. जय सिया राम. चला झालं.